प्राचीन ग्रंथांच्या परंपरेमध्ये आपण आज मनुष्यालय चंद्रिका या ग्रंथाचा परिचय आणि थोडक्यात त्या ग्रंथाविषयी माहिती घेणार आहे. त्यामध्ये अध्याय किती आहेत, त्याचं वास्तुशास्त्राच्या दृष्टीनं उहापोह सध्याच्या काळामध्ये कसा करता येईल, सध्याच्या मॉडर्न आर्किटेक्चरल स्टाईलमध्ये, मॉडर्न सिव्हिल इंजिनिअरिंगच्या स्टाईलमध्ये मनुष्यालय चंद्रिका कितपत उपयोगी पडतं याविषयी आपण थोडी चर्चा करणार आहे. तर मनुष्यालय चंद्रिका ग्रंथाच्या बाबतीत आपण जर बोलायचं म्हटलं तर मनुष्य आलय, मनुष्य म्हणजे मानव, आणि मानवाला राहण्यासाठी, आलय म्हणजे राहणे, मनुष्य मानवाला राहण्यासाठी, चंद्रिका म्हणजे प्रकाश. जसे आपल्याकडं अनेक ग्रंथ आहेत, शिल्पचंद्रिका आहे, देवालय चंद्रिका आहे, भाग्यचंद्रिका आहे, वगैरे वगैरे. तर मनुष्यालय चंद्रिका म्हणजे मनुष्याच्या राहण्यासाठी जे काही नियम आहेत किंवा जे काही वास्तुशास्त्राच्या पूर्वीच्या प्राचीन ग्रंथ परंपरेमध्ये किंवा ऋषीमुनींनी जे लिहून ठेवलेले आहे त्याचे प्रत्यय येणारे काही दाखले या ग्रंथामध्ये नमूद केले. तसा इतर ग्रंथ आपण जे यापूर्वी बघितले, अपराजित पृच्छा, समरांगण सूत्रधार वगैरे, यापेक्षा हा ग्रंथ तसा खूप लहान आहे. 7च अध्याय या ग्रंथामध्ये आहेत, एकूण 7च अध्याय फक्त. पण या ग्रंथाच्या लेखकांनी मूळ मुद्द्याला हात घातलेला आहे आणि मुळात त्याचं नावच मनुष्यालय चंद्रिका असल्यामुळं मनुष्यालयाचाच विचार केलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये देवालय नाहीये, जल वास्तू नाहीये, किंवा ज्याला आपण म्हणतो दुर्ग निर्मिती नाहीये, किंवा अन्य ग्रंथांचे जसं समरांगणमध्ये शस्त्र निर्मिती कशी करायची किंवा अस्त्र निर्मिती कशी करायची याविषयीची चर्चा होती, तशी चर्चा यामध्ये दिलेली नाही. आणि त्यामुळं डायरेक्ट विषयाला स्पर्श केल्यामुळं याचे अध्याय कमी जरी असले तरी अतिशय महत्वाचा हा ग्रंथ मानला गेलेला आहे. म्हणजे वास्तुशास्त्रीय ग्रंथ परंपरेमध्ये हा तर महत्वाचा ग्रंथ आहेच, त्याचबरोबरीनं अभ्यासाच्या दृष्टीने जर विचार केला तर हा ग्रंथ अतिशय महत्वाचा आहे. कारण ह्या ग्रंथाची जर तुम्ही निर्मितीचा काल बघितला तर साधारण हा 14व्या-15व्या शतकामध्ये निर्माण झालेला आहे. आणि तुम्ही जर बघितलं तर साधारण आपल्याकडं इसवी सन पूर्व कालापासून वास्तुशास्त्रावर लिखाण होत आलेलं आहे. पण लेखी स्वरूपामध्ये जशा प्रकारच्या काही गोष्टी सापडल्या, आणि मग सिव्हिलायझेशन खूप चांगल्या प्रकारे मानव प्रगल्भ झाला. जसं आपण जर इतिहास बघायला गेला तर अश्मयुगीन कालापासून अगदी पाषाणयुगीन काल, पाषाणयुगीन काल वगैरे असे काल त्याचे वर्णन केले. मग त्या काळामध्ये मानवाला निवास करण्यासाठी एक आपल्याला छप्पर असावं, झोपडी असावी, अशा पद्धतीनं तिथं घर बांधली जायची. पण जसं जसं मानवाच्या मध्ये प्रगती व्हायला लागली, मानवाचे विचार प्रगल्भ व्हायला लागले, तांत्रिक दृष्ट्या मानव प्रगत व्हायला लागला, त्याच्याकडे हत्यारं यायला लागली, तसं तसं त्याचं सिव्हिलायझेशन्स आणि त्याच्यामधल्या काही गोष्टी या ज्या आहेत या चांगल्या प्रकारे उठून दिसायला लागल्या. म्हणजे विशेषतः घरांच्या बाबतीत दगडांचा बरोबर विटांचा वापर, भाजलेल्या विटा, लाकूड चांगल्या क्वालिटीचं लाकूड, लाकडावर कोरीव काम, असं जसं आपण बघितलं की जसं आपण मंदिर निर्माणामध्ये मौर्यकालीन, गुप्तकालीन मंदिरं, त्याच्यानंतर मग अजून खाली 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 आपण जर येत गेलो, वाकाटक, राष्ट्रकूट, महाराष्ट्रामध्ये आपण जर यादवकालीन जर मंदिरं बघितली तर मंदिरामध्ये आपण जर साधारणतः या गोष्टींचा विचार केला तर अनेक गोष्टी आपल्याला अशा दिसतात की असं दिसत आहेत की या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला एक विशेष महत्वाची गोष्ट दिसते, ती म्हणजे 14व्या-15व्या शतकामधला मानव जो होता हा तसा प्रगत झालेला होता. आणि त्यामुळे वास्तुशास्त्राच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसतं की या कालावधीमध्ये जे इतर ऋषींचे नियम त्याच्यामध्ये जे त्यांनी घेतलेले आहेत, विशेषतः आपण जर बघितले, आपण जर गर्ग ऋषी,
त्याच्यानंतर त्याच्या आधीचे झालेले मयमतम ऋषी, मयमतम जे मुनी होऊन गेले, त्यांचे संदर्भ घेतलेत. आणि त्यामुळं ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा असंच आहे. जसं आपण फलदीपिका जर बघितली किंवा आपण जर जातक पारिजात बघितला, तर या दोन ग्रंथांमध्ये आपण जातक पारिजात किंवा फलदीपिकेमध्ये नियम बृहत पाराशरी किंवा बृहत संहितेपेक्षा विस्तृत केलेत. आणि पत्रिकांचा अभ्यास झाल्यामुळं त्याच्यातले नियम हे ज्याला आपण म्हणू की डिटेल्ड म्हणू किंवा डिस्क्राईब म्हणू, हे व्यवस्थित आपल्याला तिथं दिसतात. तसंच काही वास्तुशास्त्रीय ग्रंथामध्ये पण आहे की जे अलीकडच्या काळात, जसं मनुष्यालय चंद्रिकाला समांतर ग्रंथ कुठला आहे, तर राजवल्लभ आहे. समारंगण सूत्रधार जसे जुने ग्रंथ आहेत, तसा राजवल्लभ जो आहे तो सूत्रधार विरचित हा समांतर ग्रंथ आहे 14व्या-15व्या शतकातला. आणि त्यामुळे स्पेसिफिकेशन, नियमावली किंवा आपण ज्याला आपण म्हणू की काही निरीक्षण जास्त झालेले असतात, अनुभव जास्त पाठीशी असतो, अनेक काही लोकांच्या एकत्रित येऊन काही निष्कर्ष काढले गेलेले असतात. आणि त्यामुळं अलीकडच्या काळातील ज्योतिष वास्तुशास्त्रीय ग्रंथ, जसे एक 400-500 वर्षापूर्वीचे जे ग्रंथ जर आपण अभ्यासायला गेलो, जसा हा ग्रंथ जो आहे हा 14व्या-15व्या शतकातला आहे, म्हणजे साधारण आता त्याला 500-600 वर्ष झालेली आहेत. नीलकंठ मसूत तिरुमंगलम असं या ग्रंथकर्त्याचं नाव आहे. या ग्रंथकर्त्यानं पहिल्याच अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे की हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ त्यानं केरळमधून लिहिलेला. श्रीकंठपुर असं पूर्वीचं नाव त्याचं होतं. आणि या केरळ जो ब्राह्मण म्हणतो आपण ज्याला, म्हणजे नंबूद्रीपाद ब्राह्मण, असा हा नीलकंठ नंबूद्रीपाद होता. आणि यानं आणि शिल्पचंद्रिका नावाचा ग्रंथ लिहिला आहे. देवालय चंद्रिका आहे. देवालयामध्ये देववास्तूचा विचार केलेला आहे. शिल्पचंद्रिकेमध्ये शिल्पांचा विचार केलेला आहे. तर मनुष्यालयामध्ये त्यानं मानवाच्या निवासाचा फक्त विचार केलेला आहे. आणि त्यामुळं या ग्रंथाचं वास्तुशास्त्रीय ग्रंथ परंपरेमध्ये एक वेगळं स्थान आहे. आता माझ्याकडे ज्या काय कॉपी आहेत त्या मी तुम्हाला दाखवतो. माझ्याकडं जी आहे ती आमचे डॉक्टर श्रीकृष्ण जुगनू यांची मनुष्यालय चंद्रिका आहे. त्यानंतर डॉक्टर आचार्य शिवप्रसाद वर्मा यांची एक मनुष्यालय चंद्रिका आहे माझ्याकडं. आणि त्याचबरोबरीनं आचार्य कशिश झमतानी यांची सुद्धा मनुष्यालय चंद्रिका आहे. आणि साधारण या मनुष्यालय चंद्रिकांचा संदर्भ घेऊन आपण पाठ भेद म्हणा किंवा काही त्याच्यामध्ये अध्यायामध्ये कमी जास्तपणा असेल, हे एकत्रित करून साकल्यानं हे प्रेझेंटेशन करतोय. काही याच्यामध्ये बदल होऊ शकतो, काही भेदाभेद असतात, एखादी श्लोक इकडं तिकडं. प्राचीन ग्रंथांमध्ये असं असतं की जसा हा मूळ ग्रंथ पांडुलिपीमध्ये होता, पण तो संस्कृत जे वर्णन आहे ते तसंच राहतं. म्हणजे लिपी आणि भाषेमध्ये फरक आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की लिपी वेगळी असते. जसं ब्राह्मी ही लिपी आहे, पण ती भाषा होऊ शकत नाही कधी. तशी पांडुलिपीमध्ये हा ग्रंथ लिहिला होता. नंतर मग तो पब्लिश करताना परत संस्कृत पासून परत मग हिंदी भाषेमध्ये, जसं का आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेमध्ये, असा तो येत जातो. पण मूळ ग्रंथ हा पांडुलिपीमध्ये सुद्धा त्याची एक प्रत अवेलेबल होती. या ग्रंथकर्ता जो आहे तिरुमंगल नीलकंठ जो आहे, हा सांगतो की मी याच्यात तो जे संदर्भ देतो तो प्रयोग मंजिरी, भागवत भास्करी, मनुचं मत किंवा ईशान शिवगुरुदेव पद्धती म्हणून एक अतिशय दक्षिणेमधला प्राचीन ग्रंथ आहे. ईशान शिवगुरुदेव पद्धती म्हणून वास्तुशास्त्रावरचा. मार्कंडेय पुराण, पराशरांचे रत्नावली नावाचा एक ग्रंथ आहे. काश्यप संहिता आहे. विश्वकर्मा प्रकाश, कुमार आणि गर्ग ऋषींचे संदर्भ तो या त्याच्या पुस्तकामध्ये आहेत, किंवा मी यांना फॉलो करतो किंवा यांच्या मतानुसार मी जातो, असं त्याचं वर्णन देतं त्यानं पहिल्या काही अध्याय मंगलाचरण झाल्यानंतर जे दिले त्याच्यात दिलेले. त्यामुळे आपल्याला असं म्हणावं लागेल की हा जो तिरुमंगल जो आहे, नंबूद्रीपाद जो आहे, तो अतिशय अभ्यासू आणि त्याचं वाचन चांगल्या प्रकारचं होतं. त्यानं चांगल्या प्रकारे ग्रंथांचे जे सिद्धांत आहेत ते प्रॅक्टिकली अप्रोच कसे होता येईल याच्यावर काम केलेलं याच्यामध्ये दिसतं. कारण ह्याच्यातले जर तुम्ही अध्याय बघायला गेला या ग्रंथामधले, तर अतिशय स्पेसिफिक अध्याय त्याच्यात दिलेले. तुम्ही स्क्रीनवर पाहताय की पहिलाच अध्याय त्यांनी भूपरीक्षा आणि भूमी परिग्रह दिलेला आहे.
म्हणजे याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर भूपरीक्षा म्हणजे डायरेक्ट त्यांनी विषयाला हात घातलेला आहे. फार काही इकडं तिकडं जसं पूर्वीच्या ग्रंथामध्ये तुम्ही जर बघितलं तर जसं आपण समारंगण बघितला किंवा अपराजित बघितला, याच्यामध्ये मग वेगवेगळ्या प्रकारचे लोक, ईश्वराचे अवतार, विष्णूचा दशावतार वगैरे असे काही वर्णन त्यांनी त्याच्यामध्ये, पुराणांचं जसं पुराण कसे असतात पुराणांमध्ये तशी पुराण बेस ते ग्रंथ वाटतात. पण हा ग्रंथ हा अतिशय स्पेसिफिक, अतिशय विषयाला धरून आणि प्रॅक्टिकल अप्रोच दाखवणारा हा ग्रंथ आहे. त्यामुळे माझा आवडता ग्रंथ आहे. मी माझ्या अनेक कोर्सेसमध्ये याच्यातले संदर्भ शिकवत असतो. दुसरा अध्याय त्यांनी दिला तो वास्तुविन्यास विधी, अनालिसिस ऑफ साईट. वास्तुविन्यास सुद्धा खूप वेगळी मतं मनुष्यालय चंद्रिकामध्ये तिरुमंगलने दिलेली आहेत. पण त्याच्यामध्ये साधर्म्य मयमतमशी साधर्म्य असणार आहे, कारण मयमतम हा दाक्षिणात्य पद्धतीचा ग्रंथ आहे. त्यानंतर मानभेद म्हणजे ज्याला आपण म्हणतो की डायमेन्शन्स, हा पण याच्यामधला खूप चतुर्वर्णासाठी वेगवेगळी हस्त मानण्याचा विषय हा मनुष्यालय चंद्रिकामध्ये दिलेला आहे. म्हणजे स्टँडर्ड तर आहेच, स्टँडर्ड आयव्ययासाठी हस्तप्रमाण काय मानायचं तर आहेच, पण ब्राह्मणासाठी काय, क्षत्रियासाठी काय, वैश्यासाठी काय, सेवा वर्गासाठी काय, हे विशेषतः मानभेद जो अध्याय म्हणजे आयव्ययचा आपण म्हणतो, आयादी सूत्रांमध्ये अष्टयोनी, त्याची फळं, याच्यावर वर्णन खूप चांगलं याच्यामध्ये झालेलं आहे. आणि त्यामुळे एकूणच जो काही संकल्पना क्लिअर होत नव्हत्या पूर्वीच्या काही लोकांच्या शिकत असताना, त्या तिरुमंगलनं पूर्ण संकल्पना पूर्ण करण्याचा प्रयत्न या ग्रंथामध्ये केलाय. चौथा जो आहे तो टाइप्स ऑफ हाऊसेस, म्हणजे एकशाला, द्विशाला, त्रिशाला, चतुशाला, हे चतुशाला विधान, मोस्टली जी त्या काळामध्ये चतुशालेची घर बांधली जायची. मग सिद्धांत असू दे किंवा अनेक प्रकारची नाव आहेत त्याला, जसं दक्षिणेचं चुल्ली आहे त्रिशालामध्ये. ह्या घरांची निर्मिती, त्यांचा वापर, त्यांचा उपयोगिता ही त्यानं केली असावी हे त्याच्या लिखाणामधून दिसते. कारण तशा प्रकारची घरं किंवा राजवाडे किंवा मोठ्या प्रकारचे प्रासाद हे त्यानं बांधलेले असतील असं या त्याच्या लेखनावरून संपूर्ण दिसून येते. त्याच्यानंतर पार्ट्स ऑफ हाऊसेस, म्हणजे घर बांधत असताना कोणते कोणते पार्ट विचारात घेतले पाहिजे, जसं प्लिंथ लेवलची हाईट काय असली पाहिजे, दरवाजांची काय हाईट असली पाहिजे, खिडक्यांची संख्या, खिडक्यांची उंची, त्याच्यानंतर खिडक्यांची रचना, खिडक्यांवरून छतावरून येणारा जो पत्रा आहे किंवा जे छप्पर आहे ते किती बाहेर आलं पाहिजे, त्याचं मान काय पाहिजे, याच्यावर डिटेल चर्चा ही पार्ट्स ऑफ हाऊसेस मध्ये झालेली आहे. जसं 6वा अध्याय पण त्याशी संबंधित आहे, शिखर अध्याय, मान शिखर अध्याय म्हटले त्याला, की घराचं छप्पर, मग घराचं छप्पर कसं बांधायचं, त्या छपरामध्ये ते छपराची उंची किती असावी आणि त्यातला किती भाग बाहेर आला पाहिजे, किती भाग आत गेला पाहिजे, वगैरे वगैरे सगळं वर्णन हे तिरुमंगलनं टेक्निकल साईडने केलेलं आहे. म्हणजे तो खरं त्या काळचा स्थपती जो होता तो एक चांगला स्ट्रक्चरल इंजिनियर असावा असा त्याचा अभ्यास त्या काळामध्ये होता. आणि त्यामुळं वाचनाच्या दृष्टीने जर बघायला गेलो आपण तर बाकीचा फापट पसारा धार्मिक काही न लावता, इतर काही गोष्टींवर वर्णन न करता मूळ मुद्द्याला हात तिरुमंगलने याच्यामध्ये घातलाय. आणि म्हणून 7वा अध्याय तर त्याच्यापेक्षा महत्वाचा आहे. दरवाजा, दरवाजाची अंग, दरवाजाच्या विषयीची उंची, रुंदी, दरवाजाची प्लेसमेंट, दरवाजांचे आणि इतर गोष्टींचे होणारे वेध, याच्यावर डिटेलमध्ये वर्णन त्यानं दिलेलं आहे. म्हणून हा मनुष्यालय चंद्रिका ज्याला घर बांधायचं आहे किंवा जो वास्तुशास्त्र शिकतोय याच्याकडे संदर्भ, म्हणजे आमच्या कोर्समध्ये आम्ही 2 पुस्तकं द्यायचो पूर्वी, विश्वकर्मा प्रकाश आणि मनुष्यालय चंद्रिका वास्तूच्या कोर्समध्येच द्यायचो, की वाचा ते तुमच्या संदर्भाला ठेवा, कारण एवढी सोप्या पद्धतीत सांगितलेलं आहे, सोपं संस्कृत आहे, हिंदी आणि इंग्लिश जरी कॉमेंटरी जरी असलं त्याच्यामध्ये तरी त्या समजण्यासारख्या आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात. तर मनुष्यालय चंद्रिका ग्रंथामध्ये जो पहिला अध्याय भूपरीक्षा, त्याच्यामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे की स्लोप हा महत्वाचा असतो. तर या ग्रंथामध्ये एक संदर्भ येतो तो म्हणजे ब्रह्मसंहिता किंवा वास्तुविद्या ग्रंथाचा. आणि या वास्तुविद्या ग्रंथामध्ये 16 प्रकारचे श्लोक आलेले आहेत. या पुस्तकामध्ये त्यांनी दिलेत हे 16 प्रकारचे श्लोक आहेत. म्हणजे उत्तरेपासून उत्तर ईशान्य, नंतर ईशान्य, मग पूर्व ईशान्य, परत पूर्व आग्नेय 6 नंबरला तुम्ही जर बघितलं स्क्रीनमध्ये, त्याच्यानंतर 7 नंबरला आग्नेय, 8 नंबरला
दक्षिण आग्नेय, 9 नंबरला दक्षिण, 10 नंबरला दक्षिण नैऋत्य, 11ला नैऋत्य, 12ला पश्चिम नैऋत्य, 13ला पश्चिम, 14ला पश्चिम वायव्य, 15ला वायव्य आणि 16ला उत्तर वायव्य, असे त्यांनी 16 भाग जे आहेत त्याला नावं पण दिलीत. जसं एक उत्तरेला जो आहे ती जी भूमी आहे ज्याचा स्लोप उत्तरेला आहे ती गजभूमी सांगितली. उत्तर ईशान्येत जे ती दीर्घायू सांगितले, म्हणजे ती खूप सुंदर सांगितली आहे. 3 नंबरची आहे तिचं नाव धनकारक सांगितलंय. 4 नंबरची पुण्यकर्क म्हणजे पूर्व ईशान्येला उतार असेल तर. 5 नंबरची जी आहे तिला गोविथी, जसं आपण सगळ्यांना माहितीये की विथीचं कन्सेप्ट आहे, गजविथी, गोविथी, यमविथी, भूतविथी, नागविथी, जलविथी, हे सगळे मनुष्यालय चंद्रिकामधनं आलेले. आणि त्यामुळे ब्रह्मसंहितेमध्ये किंवा वास्तुविद्या ग्रंथ हा सुद्धा त्या साधारण संदर्भातूनच आपल्याला येतो. अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की वास्तुविद्येचा निर्माता सुद्धा जो आहे त्याच्यानंतर तिरुमंगल झाला असावा, कारण तिरुमंगलने काही वास्तुविद्येमधले संदर्भ याच्यामध्ये घेतलेत असं काही लेखकांचं म्हणणं आहे. आता हे इतिहासकार हे प्रमाण बेस काम करत असतात, त्यांच्याकडे जे प्रमाण असतात इसवी सन त्यांनी काढलेलं असतं किंवा काही शिलालेख, ताम्रलेख, याच्यावरून प्रस्तारलेख म्हणतो आपण, त्याच्यावरून ते अभ्यास करून लिहित असतात. तर त्यात वास्तुविद्या ग्रंथाचे पण काही संदर्भ आलेले आहेत. आणि मग तुम्ही जर बघितलं की आजकाल जे आपण 16 दिशा बघतो, म्हणजे 8 मुख्य दिशा आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या परत उपदिशा, प्रत्येक दिशेला 2 उपदिशा येतात अजून, तर ते टोटल आकडा जो आहे तो हा या संदर्भातून येतो. आणि मग मुख्य मनुष्यालय चंद्रिका काय सांगते तर गोविथी ही समृद्धी करणारी आहे, म्हणजे पूर्वेला उतार असणारी भूमी. आग्नेय आणि वायव्य हे जे आहेत, म्हणजे आग्नेय आणि वायव्यला उतार असलेल्या ज्या भूमी आहेत त्या अनुक्रमे अग्नी आणि नागविथी असतात, ज्या धनहानी आणि पुत्रहानी देतात. दक्षिणेला गजविथी दक्षिणेला जो उतार असेल तर दक्षिणेला यम, या दक्षिणेचा जो आपण दिक्पाल म्हणू, त्या दिशेचा गार्डियन म्हणू, तो यम आहे, त्यामुळे जीवितहानी होती. ईशान्येला जर उतार असेल तर ईशान्य दिशेचा उतार हा शुभ संकेत आहे, धान्यविथी, म्हणजे उत्तर, ईशान्य आणि पूर्व या गो, गज आणि धान्यविथी या शुभ आहेत. बाकीच्या ज्या विधी आहेत आग्नेय, दक्षिण, नैऋत्य, पश्चिम, वायव्य या दिशेला जर उतार असेल तर अशी भूमी त्याज्य करावी, आणि त्याची फळ, त्याचा परिणाम सुद्धा मनुष्यालय चंद्रिकामध्ये दिलेला आहे. आणि इतकं स्पेसिफिक वर्णन दिलेलं आहे की तुम्ही त्या विधीचं नाव काय, उतार कुठल्या दिशेला आहे, उंचवटा कुठल्या दिशेला आहे आणि त्याचा परिणाम काय, हे टॅब्युलर फॉर्म मध्ये पुस्तकामध्ये दिलेलं आहे. आता तुम्ही स्क्रीनवर जो बघताय मनुष्यालय चंद्रिकामध्ये कोणत्या कोणत्या विधी आल्यात त्याची वर्णनं दिलेली आहेत की कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे उतार आहे. कॉर्डिनल डिरेक्शन्स मध्ये ईशान्येचा उतार फक्त चांगला आहे, आग्नेय, नैऋत्य आणि वायव्यचा उतार अशुभच सांगितलाय. मुख्य दिशांमध्ये, मेन डिरेक्शन मध्ये जर बघितलं तर पूर्व उत्तरेचा चांगला आहे, दक्षिण पश्चिमेचा अशुभ आहे, आणि तशी त्याला नावं दिलीत. नैऋत्येला जो आहे तो बघा अमानवीय दोषाचं कारक भूतविथी सांगितली आहे तिथं. नैऋत्येला उतार असेल तर भूतविथी सांगितलं, त्यामुळे आपल्याकडे जो आपण अमानवीय दोषांचा विचार करतो तो भूतविथी शब्द पण त्यांनी तिथं बरोबर दिलेला आहे. वायव्येला पण नागविथी आहे. आणि तुम्ही जर पश्चिमेला बघितलं तर जलविथी आहे. जल हे दोन्ही प्रकारे आपल्याला त्रास देतं, कमी झालं पाणी, पाऊस, तरी त्रास होतो, दुष्काळ पडतो कोरडा, पाऊस जास्त झाला तरी ओला दुष्काळ पडतो, दोन्ही दृष्टीने त्रासदायक आहे. त्यामुळे पश्चिम दिशा ही तशी संतुलनाची दिशा म्हणून विचारात घेतो आपण. यानंतर यामधला सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे तो म्हणजे तुमच्या भूमीमध्ये जेव्हा तुम्ही भूमीचं परीक्षण करून तिथं उतार आणि उंचवटे बघता, त्याच्यानंतर त्या परिसरामध्ये झाडं कोणती कोणती आहेत याला पण खूप महत्व आहे. आणि त्यामुळं वृक्ष परिसरामध्ये जर विचार केला तुम्ही तर तुम्ही स्क्रीनवर बघताय की उत्तर दिशेला जसं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की प्लक्ष वृक्ष हा सुद्धा महत्वाचा आहे, त्याचबरोबर नाग आणि आम्र वृक्ष सुद्धा समृद्धी देणार असं ते सांगितलेलं आहे उत्तर दिशेला, नाग आणि आम्र वृक्ष. त्याचबरोबर पूर्व दिशेला बकुल, वट आणि पनस हा वृक्ष सुद्धा समृद्धी देणारा सांगितलेला आहे. दक्षिण दिशेला उंबर, इमली म्हणजे चिंच, पुगवृक्ष हा सुद्धा
दक्षिण नैऋत्य भागामध्ये चालतो. आणि पश्चिम दिशेला पिंपळ, सप्तछंद आणि नारळ. त्याप्रमाणे मी स्लाइड तयार करताना त्या त्या झाडांचे फोटो टाकलेत बघा. तुम्ही जर बघितलं तर उत्तरेला प्लक्ष आहे, उत्तर दिशेमध्येच नाग आणि आम्रवृक्ष आहे, ईशान्येमध्ये बकुळ आहे, पूर्वेमध्ये वटवृक्ष आहे, आग्नेयमध्ये फणस आहे, त्याच्यानंतर दक्षिण दिशेमध्ये उग म्हणजे पोफळी किंवा त्याला आपण सुपारी म्हणतो, सुपारीचं झाड आहे ते. त्यानंतर उंबर आहे, नैऋत्येला चिंच आहे, पश्चिमेला सप्तछंद वृक्ष जो आहे, प्राचीन वृक्ष आहे सप्तछंद हा आहे. आणि त्यानंतर पिंपळ तर सर्वांना माहिती आहे, पिंपळ लावतोच. आणि वायव्य दिशेमध्ये साधारण कोकोनट ज्याला आपण म्हणतो म्हणजे नारळ, असे वृक्ष सांगितले. त्याचबरोबरीनं या ग्रंथकारांनी या विपरीत जर अवस्था निर्माण झाली, म्हणजे चुकीच्या दिशेला जर वृक्ष असतील तर त्याच्यामुळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये हानी होईल असं पण सांगितलेलं आहे. म्हणजे अध्याय 1 श्लोक 23 मध्ये विपरीत वृक्षांमुळे काय होईल तर पश्चिमेला जर पिंपळ असेल तर अग्निभय सांगितलेलं आहे. सॉरी, पूर्वेला जर पिंपळ असेल तर. याच्या विपरीत म्हणजे काय, पश्चिमेला पिंपळ आहे त्याऐवजी तो जर पूर्वेत असेल तर काय होईल, अग्निभय होईल. प्लक्ष वृक्ष जर दक्षिणेमध्ये लावला चुकून तुम्ही तर त्याच्यामुळे तुमच्या हातातून खूप चुका घडतील. प्रमाद म्हणलेलं आहे तिथं. अश्वत्थो अग्निभयम करोती बहुधा प्लक्ष प्रमादो अप्रमादो. मोठमोठ्या प्रकारचे निष्काळजीपणा, केअरलेस आपण राहतो. म्हणजे विपरीत परिस्थिती जर निर्माण झाली तर काय होईल ते सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणजे व्हायब्रेशन्स किती चांगल्या प्रकारे काम करतात त्याचं अचूक निरीक्षण हे नारायणने जो आपला नीलकंठ आहे, नंबूद्रिपाद 2 होऊन गेले खरं तर आमच्या ज्योतिषामध्ये नारायण नंबूद्रिपादाला पण खूप महत्व आहे. आणि इथं हा नीलकंठ आहे, जो नीलकंठ मसूत म्हणून आपण जसं नाव घेतो, तो पण एक नंबूद्रिपाद ब्राह्मणच आहे, परंपरा आहे ब्राह्मणांची तिथली केरळमधली. पश्चिमेला जर वडाचं झाड जर लावला असेल तर शत्रूपासून भय मोठ्या प्रमाणामध्ये राहतं. जे पूर्वेला पाहिजे ते चुकून पश्चिमेला आलं वडाचं झाड तर तुम्हाला काय होईल, अशुभ त्याचं फळ सांगितलेलं आहे. आणि उंबराचं झाड चुकून जर तुमच्या भूमीमध्ये उत्तरेला असेल तर पोटामध्ये व्याधी, नग्रदो परशस्त्रपात उदरव्याधी तथो उंबरहा. उदरव्याधी म्हणजे काय तर पोटाचे विकार, पोटाचे आजार, पोटाचे ऑपरेशन्स हे स्पष्टरित्या मनुष्यालय चंद्रिकामध्ये पहिल्याच अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. त्यामुळं भूमी पाहत असताना भूमी परिग्रह कसा करायचा, भूमीचं निरीक्षण कसं करायचं, भूमीचे प्लव म्हणजे भूमीचे उतार कसे पाहिजे, त्याचबरोबर भूमीमधला परिसर, तिथली झाडं, आणि ती जर अशा प्रकारची नसेल तर तिथं हे वृक्षारोपण करून घ्या असाच एक संदेश त्यानं त्याच्यामध्ये दिलेला असं दिसतो. कारण त्यातले जर तुम्ही बघितलं तर बरेच वृक्ष हे ब्रह्मवृक्ष आहेत, जसं पिंपळ, प्लक्ष, उंबर आणि वड हे काय ब्रह्मवृक्ष आहेत. बाकीचे जर ब्रह्मवृक्ष जरी नसले तरी त्यांची उपयोगिता, जसं नारळाची उपयोगिता, फणसाची उपयोगिता, चिंचेची उपयोगिता, आंब्याची उपयोगिता ही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये. बाकीचे 2-3 वृक्ष आहेत त्याची फळं आणि औषधी उपयोग, जसं सप्तछंद जे आयुर्वेदामध्ये काम करतात त्यांना माहिती आहे की सप्तछंदाचा उपयोग काय आहे, अमृत आहे ते. आणि इकडं नाग जो आहे तो पण वृक्ष, त्याची फुलं, बकुळाची फुलं, बकुळाचा औषधी उपयोग, बकुळाचे काढे, तर ही औषधी आणि ब्रह्मवृक्ष अशी मनुष्यालय चंद्रिकामध्ये आपल्याला आढळतात. तर मनुष्यालय चंद्रिका काय म्हणतो तर पणस म्हणजे फणस, पणस म्हणजे फणस, बरोबर आहे की. हे हिंदी आहे ना, म्हणून आपण ते हिंदी जे आहेत आपल्याकडचे वृक्ष, ते हिंदी जे टेबल आहे ते टेबल आपण आहे तसं याच्यात कॉपी केलं आहे हिंदी पुस्तकामध्ये. त्यामुळे हिंदीमध्ये फणसाला पणस म्हणतात. बकुळ, वट, फणस असे त्याचे परिणाम पण दिलेले आहेत. तर या अध्यायातून आपण पुढे गेल्यानंतर जो नेहमीचा आपल्याला जो वर्ण पद्धती आणि त्याच्यानंतर आजूबाजूला असलेल्या वनस्पती, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची गवत, ज्याला आपण वनस्पती म्हणू, वेगवेगळ्या प्रकारची गवत,
त्या मातीचा रंग, त्या मातीचा गंध, त्या मातीचा स्वाद याच्याविषयी वर्णन हे आपण पाहिलेलं आहे बऱ्याचशा ग्रंथामध्ये. ते अचूक वर्णन मनुष्यालय चंद्रिकामध्ये दिलेलं आहे. आणि साधारणतः तुम्ही सर्व ग्रंथांमध्ये बघितलं तर भूमी परीक्षणासाठी हेच निकष वापरले जातात. उतार, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असलेल्या वनस्पती, तिथं उगवलेल्या भूमीवरील लक्षणं, आणि मग आता आजकालची स्थपती भूमी खालील पण लक्षणं बघतात. भूमी खालील काय आहे का, शल्य आहे का, इतर काही गोष्टी आहेत का, वगैरे वगैरे आजकाल केली जाते चर्चा. तर इथं मनुष्यालय चंद्रिकामध्ये विशेषतः वेगवेगळ्या प्रकारच्या ज्याला आपण म्हणू दर्भ, दुर्वा, कुश आणि गवत या 3 वेगवेगळे प्रकार दिलेत. की गवताची भूमी शूद्राला सांगितलंय, दुर्वांची भूमी वैश्याला, दर्भ उगवणारी क्षत्रियाला, आणि कुश आणि दर्भामध्ये फरक आहे. कुशाची उंची आणि दर्भाची उंची मध्ये फरक असतो. जाणकार लोकांना माहिती असेल की कुशालाच दर्भ म्हणतात असं नाही, कुशासन वेगळं आणि दर्भासन वेगळं असं म्हणलं जातं. तर यामध्ये आपण जास्त वेळ न घालवता आपण अजून एक पार्ट ह्याच्यातला महत्वाचा तो म्हणजे की घर बांधत असताना कोणत्या खंडात बांधावं हे सुद्धा पहिल्या अध्यायामध्ये दिलेलं आहे. म्हणजे जर संपूर्ण तुमचा खंड असेल तर त्याच्यामध्ये ईशान्य दिशेमध्ये वास करायचा असेल तर तो मनुष्याने त्या ठिकाणी वास करावा. संपूर्ण वास्तूच्या म्हणजे कंपाऊंड घातलेल्या जागेमध्ये नैऋत्य दिशेला देव आणि ईशान्य दिशेमध्ये मनुष्य अशांचा वास हा योग्य सांगितलाय. आग्नेय दिशेमध्ये यम आणि वायव्य दिशेमध्ये असुर असा वास सांगितलाय. म्हणजे इथे व्हायब्रेशन जर तुम्ही बघितली तर संपूर्ण प्लॉटच्या वायव्य दिशेमध्ये राहू नका, संपूर्ण प्लॉटच्या आग्नेय दिशेमध्ये राहू नका, संपूर्ण प्लॉटच्या ईशान्य आणि नैऋत्य दिशेमध्ये राहायला सांगितलेलं आहे. आणि त्यामुळं तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला स्क्रीनवर एक फिगर दिसते बघा की मधून रस्ता गेलाय आणि त्या रस्त्याच्या मध्ये बरोबर तुम्ही जर बघितलं तर उत्तर दक्षिण प्लॉटच्या आजूबाजूला उत्तर दक्षिण रस्ता आहे आणि प्लॉट 2 आजूबाजूला आहेत पहिल्या फिगरमध्ये. त्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर नॉर्थ साऊथ रोड आहे, पण त्या ठिकाणी नॉर्थ साऊथ रोडला 2 नंबरला राहायला योग्य सांगितलेलं आहे, नॉर्थ साऊथ रोडला. आणि इकडे जर आपण बघितलं तर नॉर्थ साऊथ रोड आहे तर नॉर्थ ईस्टला पण राहायला त्यांनी योग्य सांगितलेलं आहे. इकडे जर आपण बघितलं तर दुसरा एक फिगर तुम्ही जर बघितली तर त्याच्यामध्ये वेस्ट ईस्ट रोड आहे, ईस्ट वेस्ट रोड म्हणू आपण त्याला. तर दोन्ही ठिकाणी त्यांनी 2 एक्झाम्पल्स मनुष्यालय चंद्रिकामध्ये छान दिलीत की दोन्ही ठिकाणी बिल्डिंग इन नैऋत्य खंड, की 2 नंबरचा जो खंड आहे, 1 2 3 4 आपण जर पार्ट केले, 1 नंबरचा पार्ट जो आहे तो ऑलवेज तो ईशान्य दिशेला असेल, 2 नंबरचा नैऋत्य, 3 नंबरचा वायव्य आणि 4 नंबरचा आग्नेय असतो. तर 1 आणि 2 हे राहण्यास योग्य आहेत असं त्यांनी त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळं ईशान्य दिशेमध्ये अनेकदा आम्ही ऑफिसेस घ्यायला सांगितल्यावर लोक म्हणली की सर नैऋत्य दिशेमध्ये बसायचं असतं, आम्ही कुठल्या कुठल्या ग्रंथामध्ये वाचलंय. जसं वास्तुशास्त्राबद्दल अनेक गैरसमज वास्तुतज्ञांमध्ये सुद्धा आहेत की पाण्याची टाकी नैऋत्येलाच पाहिजे किंवा बसण्याचं धंद्याचं काउंटर किंवा बसायला माणूस हा या व नैऋत्येतच बसला पाहिजे. तर काही चुकीच्या गोष्टी, चुकीची माहिती ही आपल्याला त्याच्यामध्ये उपलब्ध झालेली आहे. तर आपण काय करू की ज्यांना शंका असतील त्यांना आपण सेशनच्या शेवटी एक 10 मिनिटं दिली त्याच्यावर आपण चर्चा करूया. पण संपूर्ण बांधकाम नैऋत्य खंडातच असावं असं तिरुमंगलाचं नीलकंठचं म्हणणं नाही. तो म्हणतो की ईशान्य दिशेमध्ये सुद्धा बांधकाम हे शुभ आहे. जसं नैऋत्य खंडामध्ये आपण ऐकलेलं आतापर्यंत तसं त्याचं म्हणणं आहे की ईशान्य भागामध्ये सुद्धा बांधकाम केलं तरी सुद्धा चालेल. हे पहिल्या अध्यायातच आहे, हे काय माझ्या मनानं मी सांगत नाही. पहिल्या अध्यायामध्ये श्लोक साधारण 18-19 वगैरे तुम्ही जर बघितले तर त्याच्यामध्ये तुम्हाला तो दिसेल की कशा प्रकारे त्यांनी दिलेला आहे. त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर साधारण दुसरा जो अध्याय आहे तो वास्तुविन्यास विधी नावाने दिलेला आहे. आणि वास्तुविन्यास विधी हा खूप महत्वाचा चॅप्टर आपल्या सगळ्यांच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आहे. तो म्हणजे ब्रह्मसूत्र जे ब्रह्मनाभीमधून जातो, ईस्ट वेस्ट आणि नॉर्थ साऊथ अशी जी रेषा तिला ब्रह्मसूत्र म्हणतात. जे
कॉर्डिनल डिरेक्शन्स मध्ये जाते. कॉर्डिनल डिरेक्शन्स म्हणजे उपदिशांमध्ये आग्नेय, ईशान्य, नैऋत्य, वायव्य, तिला कर्णसूत्र म्हणतात. आणि जे आपल्या वॉल कंपाऊंड आहेत त्यांना पर्यंत सूत्र म्हणतात. आणि पेरिमीटर काढत असताना आपण जे वृत्त तयार करतो, म्हणजे गोलाकार आपण माप घेतो आयवे करत असताना, आपण मोस्टली आयवे मनुष्यालय चंद्रिकामधली ही पेरिमीटरवर आहेत, म्हणजे पेरिफिरीवर आहेत. आणि त्यामुळे पेरिमीटर जेव्हा आपण यूज करणार आहे तेव्हा त्याला आपल्याला काय करावं लागतं, एक सर्कल ड्रॉ करावं लागतं. लांबी रुंदीची बेरीज करतो आपण त्याच्यामध्ये. तर त्याच्यासाठी जे सूत्र वापरलं जातं त्याला गोल करून आपण जो वापरतो त्याला नागसूत्र म्हणलेलं. तर अशा प्रकारची सूत्रांची वर्णन आहे. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की साधारण उत्तर, दक्षिण आणि पूर्व पश्चिम जी रेषा जाती बिंदूमधून तिला ब्रह्मसूत्र म्हणतात. ब्रह्मबिंदूमधून जी उपदिशांना म्हणजे विदिशांना जाते तिला कर्णसूत्र म्हणतात. आता याच्यावरच आधारित काही स्पष्ट संदेश मनुष्यालय चंद्रिकामध्ये आहेत. पहिली गोष्ट की तुम्ही जेव्हा घर बांधत असता तेव्हा घर बांधत असताना तुमच्या प्लॉटला आपण वास्तू म्हणतो. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जो घर बांधलेली जागा असते तिला आपण वास्तू म्हणतो, आणि घर बांधण्याची जागा आहे तिला आपण भवन म्हणतो. तर भवनाचं ब्रह्मसूत्र, ब्रह्माचं कोणसूत्र आणि वास्तूचं ब्रह्मसूत्र, वास्तूचं ब्रह्माचं आणि वास्तूचं म्हणजे भवनाचं आणि वास्तूचं कोणसूत्र आणि ब्रह्मसूत्र एकमेकाला वेद होता कामा नये. जर ते वेद झालं तर त्याचे दोष सांगितलेत. अष्टदिशांचे अष्टदोष आहेत बघा. जसं पूर्वेला पती म्हणजे स्त्रियांच्या बाबतीत विचार केलेला आहे की पतीचं विरह होईल किंवा पती मरण पावेल. आग्नेयादी क्रमानं जर आपण बघितलं तर आग्नेयेला कुष्ठ, लिप्रसी होईल, दक्षिणेला शत्रू कडून पीडा होईल, नैऋत्येला संततीला पीडा होईल, पश्चिमेला धनहानी होईल, वायव्येला संधी व्याधी म्हणजे जॉईंट पेन्स, उत्तरेला स्वकुल नाश आणि ईशान्येला धान्यक्षय. अजून काही समारांगण सूत्रधारमध्ये तर हे 16 प्रकारचे त्याचे वर्णन केले. अंधक, रुधिर, कुब्ज, काण, बधिर, दिव्यकर, चिपिट, व्यंगज, मूरज, सुप्त, शंख, पालक, विकट, कंक आणि कैंकर असे 16 प्रकारचे विश्वकर्मा आणि समारांगणमध्ये सुद्धा काही दोष सांगितल्याचं वर्णन येतं. तर इथं काय नसावं तर समस्त गेहांग गण कुप वापी द्वार आदी मध्यस्थित सूत्रवेदा, ही अंगण, विहीर, द्वार हे रज्जू किंवा कर्ण यांचा सूत्रवेद तर होत नाहीत ना, याची काळजी घ्यावी लागेल. श्लोक नंबर 14 आहे. वास्तू पदविन्यास जर तुम्ही बघितलं, वास्तुविधी विन्यास नावाचा अध्याय जो आहे त्याच्यामधला श्लोक 14 स्पष्ट काय सांगतो तर अशा प्रकारचा तुमच्याकडून जर सूत्रवेद होत असेल तर अशा प्लॉट मध्ये काय केलं पाहिजे तर राहिलं नाही पाहिजे. ते वर जे सांगितलेलं आहे येते का लक्षामध्ये. तर हा सूत्रवेद हा फार महत्वाचा विषय आहे. पहिल्यांदा मी तुम्हाला 2 सूत्र सांगितली. एक आग्नेयेकडून ईशान्येकडे, वायव्येकडून नैऋत्येकडे जाणारं ज्याला कर्णसूत्र म्हणतो, आणि पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण जाणारं ब्रह्मसूत्र असतं. या सूत्रांच्या या फिगरमध्ये तुम्हाला लक्षात येईल बघा. जसं आता हा संपूर्ण प्लॉट आहे, तुम्ही स्क्रीनवर बघताय, आणि या प्लॉटमध्ये मी एक वास्तू बांधतोय. तर मी वास्तू मगाशी सांगितल्याप्रमाणे नैऋत्य खंडामध्येच बांधली. इथं समजा अशी बांधली मी इथं वास्तू अशी, आणि या माझ्या वास्तूचा कर्णसूत्र आणि माझ्या भवनाचं कर्णसूत्र आणि वास्तूचं कर्णसूत्र जर एकमेकाला वेद होत असेल तर हा दोष निर्माण होतो. जसं बघा, मी दक्षिणेत घर बांधतोय आणि दक्षिणेमध्ये बरोबर ब्रह्मसूत्रावर माझ्या भवनाचं पण ब्रह्मसूत्र येते बरोबर, तर हा दोष तयार होईल. हा दोष सांगितलेला आहे. आणि या ब्रह्मसूत्रावर काय काय नको आहे, या कर्णसूत्रावर काय काय नको आहे तर विहीर नको आहे, अंगण नको आहे, अजून काय नको आहे,
अंगण नको आहे. अजून काय नको आहे? दरवाजे नको आहेत. तुम्ही जर बघितलं तर पूर्वेला सूर्यपदामध्ये कधीच दरवाजा येत नाही, दक्षिणेला यमपदामध्ये दरवाजा येत नाही, पश्चिमेला मात्र वरुण पदामध्ये दरवाजा काही ग्रंथामध्ये सांगितलेला आहे. तर हा एक मनुष्यालय चंद्रिकेमध्ये दिलेला जो नियम आहे, त्या नियमाला एक ज्याला आपण कॉन्ट्राडिक्शनरी म्हणू किंवा एक अपवादात्मक काही गोष्टी तिथं त्यांनी दिलेल्या आहेत. आणि उत्तर दिशेला सुद्धा सोम पदामध्ये जो सोमपद जे असतं ते बरोबर सेंटरला येतं. तर याच्यावर दरवाजे हे येतातच. तर त्याच्यावर नंबूद्रीपादला काय म्हणायचं आहे, तर त्यांनी काय सांगितलेलं आहे, तर 15व्या श्लोकामध्ये ते असं म्हणतात की अशा प्रकारचा दोष जो आहे तो वर्ज्य करण्यासाठी त्यांनी विधींची रचना करायला सांगितली. विधींची 9 विधींची रचना करायला सांगितली. जसं ब्रह्मविधीपासून पिशाच विधीपर्यंत घर बांधताना रचना करायला सांगितली. आणि त्याच्यामध्ये खूप मोठा जेव्हा भूखंड असतो त्याच वेळी हे शक्य आहे. खूप मोठ्या भूखंडामध्ये हे आपण करू शकतो. छोट्या भूखंडामध्ये आपल्याला हे शक्य नाहीये. कारण काय होतं, छोट्या भूखंडाचे 9 भाग आपण करू शकत नाही. आणि त्यामुळं खूप मोठा भूखंड वास्तूमध्ये जेव्हा आपल्याकडे येतो तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये 9 भाग त्याचे करून ब्रह्म, गणेश, जल, कुबेर, देव हे राहण्यास योग्य असतात. अग्नी, नाग, यम आणि पिशाच हे 4 राहण्यासाठी वर्ज्य सांगितलेले आहेत. आणि मग त्याची रचना करत असताना आता हा कसा आहे, मनुष्यालय चंद्रिका हे तुम्हाला डेमो लेक्चर आहे, त्यामुळे याच्यामध्ये सर आम्हाला हे सगळं संकल्पना क्लिअर होतील का, तर नाही, त्याला तुम्हाला अभ्यास करावा लागेल, तुम्हाला त्याच्यावर चिंतन करावं लागेल, मनन करावे लागेल, त्याचे जे नियम आहेत ते वाचावे लागतील. मी तुम्हाला पुस्तकांची ओळख करून देतोय आणि पुस्तकांची ओळख करून देत असताना तुम्हाला मी जे शिकवतोय ते शिकवत असताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की हा क्लास नाहीये, हे आपण पुस्तकांचे माहिती घेतोय. प्राचीन ग्रंथ परंपरेमध्ये काय चालतं, प्राचीन ग्रंथ परंपरा ही कोणत्या विषयांना, कोणत्या संदर्भांना घेऊन चालते, याच्यावर आपण एक ट्रेलर म्हणू आपण, संपूर्ण पिक्चर नाहीये. त्यामुळं याच्यामध्ये सुद्धा विधीमध्ये सुद्धा अजून परत त्यांनी जेव्हा लहान भूखंड असेल तेव्हा 4 वेगळ्या विधींचा विचार करायला सांगितलाय. ब्रह्मविधी नुसती, देवविधी, मनुष्यविधी आणि सगळ्यात शेवटची जिथं कंपाऊंड वॉल्स येतात किंवा साईड मार्जिन्स असतात ती पिशाच विधी, छोट्या प्लॉटसाठी. आणि मोठ्या प्लॉटसाठी 9 विधींचा विचार करायला सांगितलाय. मग तिथं ग्रीड किती करायचं, तर मग 18x18चं ग्रीड करायला सांगितलेलं आहे त्यांनी. 18x18, 9x9चं करतो त्याच्याऐवजी 18x18 करायचं. हा थोडासा आर्किटेक्चरल प्लॅनिंगचा भाग आहे. म्हणून मी सुरुवातीलाच तुम्हाला क्लिअर केलं की मनुष्यालय चंद्रिका हा स्पेसिफिक निवासी वास्तूसाठीचं पुस्तक आहे. आणि त्यामुळे ते तुम्ही 4-4, 5-5 वेळा जेव्हा वाचाल, मनन कराल, चिंतन कराल, त्याचे संदर्भ पाहाल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की यांना नेमकं काय सांगायचं याच्यामध्ये. त्याच अध्यायामध्ये वास्तुपदविन्यास दुसरा अध्याय आहे, त्याच्यामध्ये त्यांनी 9x9चं ग्रीड करून मग त्याच्यामध्ये 9 पदांचं सूत्र, 6 पदांचं सूत्र आणि 3 पदांचं सूत्र अशी माहिती दिली. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की हे जे सूत्र आहे हे 3 पदांचं सूत्र आहे. हे संपूर्ण हे 6 पदांचं सूत्र आहे. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर हे 6 पदांचं सूत्र आहे आणि हे 9 पदांचं सूत्र आहे. अशा प्रकारची ही आडव्या उभ्या रेषा मारल्यानंतर जो भूभाग तयार होतो, जो तुम्हाला स्क्रीनवर मी आता येलो कलरने मार्क करतोय, तो तुमचा मर्मस्थानाचा पॉइंट आहे. म्हणजे शंकरपाळीसारखा आकार साधारण तयार होतो. आपल्याकडे लोक ब्रह्मामधले 9 बिंदू मानतात, पण मनुष्यालय चंद्रिका काय सांगतो की तुमची जी आर्यामधलं 1/4 पद, दिवस्वान मधलं 1/4, मित्रामधलं 1/4 आणि भूधर मधलं 1/4 डायगोनली घ्यायचं आणि ब्रह्माची 9 पद असं मिळून तुमचं मर्मस्थान होतं. तो साधारण तुम्हाला आकार जो आहे तो अशा प्रकारचा तुम्हाला प्राप्त होतो. तर हे मत मनुष्यालय चंद्रिकामध्ये त्यांनी वेगळं मांडलेलं आहे आणि अन्य काही ग्रंथांमध्ये वेगळं मांडलेलं आहे. ही मर्मस्थानं त्यांनी सांगितलेली तिथली, याचा वर्ज्य करायला सांगितलं. आणि त्यामुळं आपल्याला एकत्रितपणे साकल्यानं विचार करणं गरजेचं असतं. अनेक पुस्तकं वाचल्यानंतर कोणत्या पुस्तकावर आपण काम करायचं हा ज्याचा त्याचा विषय आहे. तर याच ग्रंथामध्ये
अजून एक महत्वाचा विषय दिलाय तो म्हणजे आहे की अशा प्रकारच्या मर्मस्थानांवर 9x9 क्रीज टाकले तुम्ही की मग अशा प्रकारचं प्रागवोक्त पदम भास्करम औषधं मर्मस्तुत स्थितम नित्वाम विन्यासनानाम मर्मर क्रीडाम. आता त्यांना काय म्हणतात, वास्तू अन्यत्र निपीडिते महिषा सिंह नेकपानाम शिरो. इथं जो वर्णन आहे 22वा श्लोक जो 21-22 मधला, हा उपायात्मक दिलेला आहे. उपायात्मक म्हणजे काय, तर तुम्ही जर बघितलं उपायात्मक म्हणजे इथं त्यांनी 22 नंबरच्या श्लोक मध्ये सुवर्ण पंचशीर्षाचं स्थापना करायला सांगितलेली आहे. सुवर्ण पंचशीर्ष कशा प्रकारचं असतं, तर त्याच्यामध्ये महिष, गज, त्याच्यानंतर वराह, सेंटरला कूर्म आणि दक्षिण दिशेला वराह, पश्चिम दिशेला सिंह, पूर्व दिशेला गज, उत्तर दिशेला वराह आणि ब्रह्मस्थानामध्ये कूर्म अशा प्रतिमांचं स्थापना ब्रह्मस्थानामध्ये करण्यास मनुष्यालय चंद्रिकामध्ये हा उपाय दिलाय. याला पंचशीर्ष स्थापना म्हणतो. मी तुम्हाला ते जेव्हा स्क्रीन ऑफ करेन शेअरिंग तेव्हा तुम्हाला मी तो माझ्याकडे पंचशीर्ष आहे ते मी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे त्याचा निक्षेप करतात किंवा काय करतात ते. तर हा एक खूप महत्वाचा पार्ट याच्यामध्ये आहे की ज्याच्यामध्ये उपाय सांगितलेला आहे मनुष्याला. म्हणजे त्या अर्थानं जर आपण विचार केला तर उपायात्मक पण ग्रंथ म्हणून मनुष्याला चंद्रिकाचा विचार करायला हरकत नाहीये. मर्मस्थानांचा वेध दूर करण्यासाठी जसं स्क्रीनवर तुम्ही बघताय की 9x9 ग्रिड्स टाकून एक प्लॅन तयार केलाय. या प्लॅन मध्ये जर तुम्ही बघितलं तर एक बेडरूमच अख्खी ब्रह्मस्थानामध्ये येते किंवा मर्मस्थानांमध्ये येते. आणि हा जो ग्रीड तयार केलेला आहे हा ग्रीड हा रेग्युलर पद्धतीने केलेला आहे. म्हणजे मनुष्यालय चंद्रिकाचा जो चौकोनी शंकरपाळीसारखा आकार असतो, म्हणजे ज्याच्यात विवस्वान, आर्यमा, मित्र आणि पृथ्वीधर किंवा भूधर यांचा विचार करून जो ग्रीड तयार करतात तो नाही केला, एक रेग्युलर ग्रीड तयार केलेला असा ग्रीड असतो तो. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर इथं वॉल येते, एका भिंतीच्या 3 वॉल येतात त्याच्यामध्ये. अशा वेळी काय करायचं, घर बांधत असताना जागा तर कमी आहे आपल्याकडे, तर काही राजवाडे नाही बांधायचे, फ्लॅटमध्ये तर जनरली हा प्रॉब्लेम येतो. तर मी सगळ्यांना रिकमेंड करतो की तुम्ही रत्नस्थापना हा उपाय करत असताना त्या पंचशीर्ष स्थापना पण करत जावा. कारण जसं तुम्ही रत्नस्थापनेने त्याची एनर्जी वाढवता आणि त्याला तुम्ही संकल्पामध्ये म्हणता की मानसार ग्रंथानुसार येणं, मयमतम ग्रंथानुसार येणं किंवा मत्स्यपुराण, अग्निपुराण ग्रंथानुसार येणं, तसं तुम्ही मनुष्यालय चंद्रिका ग्रंथानुसार येणं असा संकल्प करून हे पंचशीर्ष उपाय त्याच्यामध्ये केले तर बऱ्यापैकी तुम्ही जर बघितलं तर आजकालच्या आर्किटेक्चरल स्टाईलमध्ये 10% लोकांच्या घरामध्ये अशा प्रकारे ब्रह्मस्थान आपल्याला स्किप करता येतं. ब्रह्मस्थान नाही, मर्मस्थान. अदरवाईज मर्मस्थान ही क्षत झालेली 90% आपल्याला आढळतात. त्यामुळं रेग्युलर रत्नस्थापना जी आपण करतो मानसार किंवा मयमतम पद्धतीनं दोष काढण्यासाठी, त्या बरोबरीनं पंचशीर्ष स्थापना सुद्धा ब्रह्मस्थानामध्ये किंवा दरवाजाच्या जवळ किंवा देवघराजवळ जे काही तुम्हाला शक्य आहे, तर मी त्याच्यामध्ये मोस्टली सांगतो की ती ब्रह्मस्थानामध्ये आणि मर्मस्थानं जिथं विद्ध झाली त्या ठिकाणीच करा. ज्या ठिकाणी कॉलम तुमचा आलेला आहे किंवा ज्या ठिकाणी भिंत आलेली आहे अशा ठिकाणी जर पंचशीर्ष स्थापना केली तर, कारण ती सोन्याची किंवा चांदीची सांगितली करायला. मोस्टली त्याच्यामध्ये जर श्लोक वाचला तुम्ही 22 नंबरचा, तर चांदी आणि तांब याच्यापेक्षा बेटर आहे सोनं. सोन्यानंतर आहे चांदी आणि चांदीनंतर मग शक्य नसेल तर तांब्यामध्ये पण तुम्ही त्याचा निक्षेप करू शकता. पण सोन्याच्या प्रतिमा असलेल्या सगळ्यात चांगल्या. आणि जर आपण बघितलं ब्रह्मस्थानामध्ये निक्षेप करायचा धातू कुठला तर सोनच आहे. आपण जेव्हा धातू विन्यास करतो, आग्नेयेला तांब, दक्षिण दिशेला कथील, नैऋत्येला शिसं, पश्चिमेला लोखंड, वायव्येला लोखंड, उत्तरेला पारा, ईशान्येला सोनच आहे. तसं ब्रह्मस्थानामध्ये पण काय सोनच धातू आहे, सुवर्ण धातू आहे. त्यामुळे मी तुम्हाला सर्वांना सांगेन की रत्नस्थापनेबरोबर पंचशीर्ष स्थापना पण करा. पंचशीर्ष स्थापनेचे रिझल्ट हे चांगले आहेत, कारण त्याला प्रमाण ग्रंथ आहे. आपल्या मनानं आपण करायचं नाही. जेव्हा एखाद्या ग्रंथाला प्रमाण ग्रंथ असतो, म्हणजे त्याला कोणीतरी मुनी किंवा एखादी व्यक्ती, सक्षम व्यक्ती, लेखक, तेव्हा त्याला ते लिहून ग्रंथ निर्मित होतो. ग्रंथ निर्माण करणं, ग्रंथ निर्माण होणं आणि तो वर्षानुवर्ष टिकणं ही ईश्वरी इच्छा असते, लक्षात ठेवा. म्हणजे आता हा जे ग्रंथ तुम्ही जर बघितलं तर साधारण भारतावर इसवी सना पूर्वपासून ग्रीक लोकांची आक्रमण झाली. ग्रीक आले, शृंग आले, हुण आले,
मग त्याच्यानंतर आपल्याला सर्वांना माहिती आहे जसं सिकंदर आलेला आहे, मिनॅंडर आलेला होता, मग मुघल आले, पोर्तुगीज आले, फ्रेंच आले, अशा अनेक लोक भारतावर आक्रमण, यांच्या सगळ्यांच्या आक्रमणातून भूर्जपत्रावर लिहिलेले, पांडुलिपीमध्ये, कुठं संस्कृतमध्ये हे ग्रंथ टिकणं आणि ते लोकांपर्यंत पोहोचणं हे ईश्वरी इच्छेचं कार्य असतं. आणि त्यामुळं जेव्हा एखादा ग्रंथ तो सर्वायवल होऊन तुमच्यापर्यंत पोचतो, त्या अर्थी तो परमेश्वराला ते ज्ञान तुम्हाला वाटायचं असतं. जसं तुम्हाला सर्वांना माहिती की तक्षशिला जेव्हा जाळली तेव्हा त्याच्यामध्ये नाही म्हटलं तरी हजारो ग्रंथ, म्हणजे असं म्हणतात की 30,000 ते 35,000 ग्रंथ त्यावेळी जळले. त्याच्यामध्ये काही मूळ ग्रंथ जळले, जी काही टेक्निक्स होती, इंडियन टेक्निक्स, असं अस्त्र निर्माण करायची, शस्त्र निर्माण करायची, ती त्या काळामध्ये जळली गेली. ज्या मुस्लिम सरदारानं तक्षशिला जाळली त्याच्यात ते ग्रंथ जळलेत. मग ते सर्वायवल नाही झालं म्हणजे त्याचा आता वापर करायचा नव्हता, पण जे ग्रंथ टिकलेत ती ईश्वरी इच्छा आहे. आणि त्यामुळे प्रमाण ग्रंथ जर तुमच्याकडे असेल तर तो सिद्ध उपाय, त्याला तुम्ही जबाबदार नसतात, त्याला त्या ग्रंथकर्त्यांनी जे लिहिलेले ऋषी आहेत, जसं आता मनुष्यालय चंद्रिका गर्ग ऋषींना समर्पित आहे, तर याला गर्ग ऋषी जबाबदार आहेत. गर्ग ऋषींना स्मरून त्यांनी लिहिलेलं आहे. आणि त्यामुळं हे उपाय करत असताना ही काळजी, मनानं कुठले उपाय न करता, मला काल परवा फोन आला की सर आम्ही मुख्य रत्नांच्या ऐवजी उपरत्न टाकतो आणि टायगर आय टाकतो कॅट्स आय शिवाय, किंवा पोळ्याच्या ऐवजी अन्य काही रेडस्टोन वगैरे टाकतो. म्हणलं तसं करू नका, हे ग्रंथामध्ये दिलेलं नाही, तुमच्या मनानं तुम्ही करताय, त्याची जबाबदारी ही तुमच्यावर येते. तुम्ही सर्वस्वी त्याला जबाबदार असता जेव्हा एखादा नवीन प्रयोग करता तेव्हा. आणि त्यामुळे मग त्या क्लायंटचं जर काही चांगलं वाईट झालं, जसं काही लोक यंत्र पुरतात वेगवेगळी, आता ते म्हणतात की जर प्राचीन ग्रंथामध्ये जर स्वस्तिक यंत्र सांगितले तर मग इतर पण यंत्र पुरूया आपण, मग वेगवेगळी तांत्रिक यंत्र वगैरे पुरतात, तर ते त्याला काही संदर्भ असतील तर जरूर करा. कोणी सिद्ध पुरुषांनी सांगितलं असेल, एक्सपिरियन्स्ड जर असेल तर ते करा गोष्टी, अन्यथा मनाला आलं माझ्या, किंवा मी डाउजिंग करून बघितलं आणि मला उत्तर येस आलं म्हणून मी केला, अशा प्रकारचे प्रयोग दुसऱ्यांच्या वास्तूवर करू नका. वास्तुपद विन्यासाचा विचार करताना मनुष्यालय चंद्रिकामध्ये 45 देवतांचं वर्णन फार सुंदर आलेलं आहे. वास्तुपुरुष मंडल म्हणून जे आहे की 1 ते 45 पद आणि त्यामधल्या देवता 32, हा विचार त्यांनी त्याच्यामध्ये केलाय. बाह्य देवतांचा पण विचार केलाय, ज्या चरकी, विदारी, आर्यमन, जंभूक, पुतना, पिप्पिलिका, पापराक्षसी वगैरे हे विचार पण केले. सगळ्यात महत्वाचा जर अध्याय कुठला असेल मनुष्यालय चंद्रिकामधला तर 3रा अध्याय, की ज्याला आपण म्हणतो की मानभेद अध्याय किंवा आयव्ययादी अध्याय. त्याचं नाव अनेक आहेत, मानभेद, आयव्ययादी अध्याय. अरे जर तुम्ही बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचे हस्त सांगितलेले आहेत वापरायला. या फिगरमध्ये तुम्ही बघताय मनुष्य प्रमाण त्याच्यामध्ये विचार केलेला आहे. मनुष्याची संपूर्ण उंची म्हणजे काय, तर त्याची काया म्हणलेली आहे, म्हणजे ज्याला मराठीमध्ये, महाराष्ट्रामध्ये त्याला पुरुष म्हणतात. 1 पुरुष, 2 पुरुष, 3, विहीर किती खोल आहे, 4 पुरुष खोल आहे, 5 पुरुष खोल आहे, तर त्याला पूर्वी संस्कृत ग्रंथामध्ये काया किंवा व्याम्य असं म्हणतात. व्याम्य ते 8 पदांचं असतं. आणि 8 पद म्हणजे काय, तर संपूर्ण पुरुषाची उंची 8 भागांमध्ये विखुरली गेलेली आहे, म्हणजे डिवाइड केली. तर खांद्यापासून त्याच्या मधल्या बोटापर्यंत जर आपण बघितलं तर एक हस्त होतो, आणि मग एका हस्तामध्ये 3 पद असतात आणि एका पदामध्ये 8 अंगुल असतात, आणि 3 अंगुला मिळून एक पर्व तयार होतं. एक हात बरोबर 8 पर्व असतात आणि एक हात बरोबर 24 अंगुल असतात. तुम्ही स्क्रीनवर बघताय मनुष्यालय चंद्रिकामध्ये अंगुल प्रमाण घ्यायचं जे गणित दिलंय ते थोडस वेगळं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी जे दिलेलं आहे की मध्य बोटाच्या मध्य भागाचा विचार करून साधारण तो 30 mm वगैरे असा येतो, म्हणजे 3.75 सेंटीमीटर आपण म्हणू त्याला, साधारण ते 3.25 सेंटीमीटरचं साधारण येतं. त्याला मानांगुल म्हणलेलं आहे, जी 8 यवांचं असतं. ते उत्तम सांगितलेलं आहे. 7 यवांचं मध्यम आणि 6 यवांचं अधम सांगितलेलं आहे. तर मात्रांगुल जो प्रकार आहे हा मी माझ्या सुख वास्तू, तुम्ही जर बघितलं तर सुखी वास्तू पुस्तकामध्ये मी याच्यावर भरपूर प्रकाश टाकलेला आहे. आपण जेव्हा हस्तांचा विचार करू तेव्हा सगळ्यात स्टँडर्ड हस्त मनुष्यालय चंद्रिकामध्ये सांगितलंय ते म्हणजे किशकू हस्त.
मग प्रजापती हस्त सांगितलेला आहे, धनुर्मुष्टी हस्त आहे आणि धनुर्ग्रह हस्त आहे. ब्राह्मणाची वास्तू बांधायची असेल तर प्राच्य हस्त सांगितलेलं आहे, प्राच्य हस्त प्रमाण घ्या. क्षत्रियाची बांधायची असेल तर वैदेह हस्ताचं प्रमाण घ्या. वैश्याची असेल तर वैकुल्य हस्त आणि सेवागे भावी काम करणारे जो वर्ग आहे त्याच्यासाठी प्रकीर्ण हस्त सांगितलेलं आहे. आणि परत त्यांना असं वर्णन केलंय की सगळ्यांसाठी सर्व स्टँडर्ड असा किशकू हस्त आहे. मग धनुर्मुष्टीचा वापर नगर रचनेसाठी, प्रजापती हस्ताचा कुठं वापर करायचा, धनुर्ग्रहाचा कुठं वापर करायचा, याच्यामध्ये सर्व श्लोक काही एक्सप्लेन करत नाहीये. तर थोडस आपल्याला गुरु परंपरेमध्ये सुद्धा याचं ज्ञान विस्तृत झालेलं आहे आणि त्यामुळं एखादा ग्रंथ जेव्हा आपल्या हातात येतो तेव्हा तो पुस्तक म्हणून आपल्याला समजतो, पण तो गुरु नसल्यामुळे आपल्याला त्याच्यातल्या काही गोष्टी उमगत नाहीत. तशातलाच हा प्रकार आहे की हस्त आणि मान हे काही गोष्टी राहिल्या आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये वास्तुशास्त्राचा प्रचार ज्या पद्धतीने झाला तो रेमेडियल पार्ट झाला. आग्नेयमध्ये काय, दक्षिणेमध्ये काय, नैऋत्यमध्ये काय ठेवा, वायव्यमध्ये काय, अलोकेशन्स ज्याला आपण म्हणू. उत्तर भारतामध्ये प्रमाण त्याचं जे आहे त्याच्यामध्ये ते सुद्धा रेमेडियल पार्टचाच प्रकार त्याच्यामध्ये जास्त होता. रेमेडियल पार्ट म्हणजे काय, तर तिथं त्यांनी वापर करत असताना उपाय काय काय, उपायात्मक वास्तू ज्याला आपण म्हणतो त्याच्यावर विचार झाला. आणि दक्षिण भारतामध्ये तुम्ही जर बघितलं तर अनेक स्थपती तिथं दिग्गज असल्यामुळं मुळात दक्षिण भारतामधल्या सगळं विद्या शाबूत राहिल्या, कारण विंध्य सह्याद्री पर्वत मध्ये असल्यामुळं ही जी परकीय आक्रमण झाली. आणि दुसरी गोष्ट, दक्षिण भारताच्या तिन्ही बाजूने समुद्र आहे. इकडं अरब आहे, तिकडं बंगालचा उपसागर आहे, हिंद महासागर आहे, तिन्ही बाजूने समुद्र. आणि गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश येतं जे विंध्य आणि सह्याद्री पर्वताच्या रांगा आहेत या पार करून शत्रूला येता आलं नाही. आणि त्यामुळे तिथल्या ज्या मंदिरं आहेत, तिथली जी सभ्यता आहे, तिथली जी शास्त्र आहेत ती बऱ्यापैकी आहे तशी इंटॅक्ट राहिली. त्यापैकी एक वास्तुशास्त्र आहे. आणि त्यामुळे तिथले वास्तुशास्त्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर आय व्ययादीचा विचार खूप मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. घर बांधत असताना मान जो आहे प्रकार, आणि आपल्याकडे नेमका महाराष्ट्रामध्ये मान हे स्किप केलं जातं. आपल्याकडे आपण म्हणतो म्हणजे असं म्हणलं जातं की 32 हस्तापेक्षा लहान वास्तूला मानाचा विचार करायचा, असं नाहीये. 32 हस्ताचा नियम मनुष्यालय चंद्रिकामध्येच सांगितलेला आहे. 32 हस्तापासून 128 हस्तांपर्यंत जे घर बांधलं जातं त्याचे नियम हे सुद्धा मनुष्यालय चंद्रिकामध्येच दिलेले आहेत. पण त्याच्याविषयी गैरसमज काही निर्माण झाले आपल्याकडं, तर तसं नाहीये. तर मानाचा विचार करणं फार गरजेचं आहे. म्हणजे आय व्ययादीचे विचार, त्याच्यामध्ये योनींचे विचार, आणि जसं आता तुम्ही स्क्रीनवर बघताय की आमच्या सुखी वास्तू पुस्तकामध्ये मयमतम आणि मनुष्यालय चंद्रिका या ग्रंथामध्ये आपलं मानदंड काय दिलेले आहेत. यव म्हणजे काय, कर म्हणजे काय, धनुर्मुष्टी काय, धनुर्ग्रह काय, प्राच्य, वैदेह, वैपुल्य, प्रकीर्ण, हस्त जे आहेत हे किती आहेत अंगुल याचं वर्णन दिलेलं आहे बघा. जसं तुम्ही जर बघितलं तर मयमतम मध्ये पण हेच आहे. प्राजापत्य हस्त जो आहे तो 25 अंगुलांचा आहे, धनुर्मुष्टी 26, धनुर्ग्रह 27, प्राच्य हस्त म्हणजे ब्राह्मणाचं घर जर चतुर्वर्णासाठी मध्ये ब्राह्मणाचं घर जर बांधायचं असेल तर 28 अंगुलांचं सांगितलेलं आहे. क्षत्रियांसाठी 30, वैदेहासाठी 29 आणि सेवा वर्ग जो आहे त्याच्यासाठी 31, असे मॅक्सिमम जी अंगुलं आहेत ही मनुष्यालय चंद्रिका ग्रंथामध्ये त्यांनी प्रत्येक व्यक्तीच्या गुणकर्मानुसार त्याचं मापदंड घ्यायला सांगितलं. हा त्याच्यामधला महत्वाचा उहापोह आहे. आणि ही अंगुलांचं जे आहे त्याच्यामध्ये 2 प्रकार त्यांनी दिलेत. एक स्टँडर्ड अंगुलांचा तुम्ही विचार करू शकता, किंवा यामध्ये जे त्यांनी सांगितले अंगुल आहेत त्याचा विचार करू शकता. त्याची उंची कशी घ्यायची, काय घ्यायची, हे एका चांगल्या स्थपतीच्या अंडर ऑब्झर्वेशन घर बांधत असताना विचार करावा. मनानं काही तिथं स्कोप ठेवू नका. 1-2-3 घरं कोणाच्या तरी हाताखाली तुम्ही बांधून व्हा आणि मग बांधा. आपल्याकडे काय होतं की आपल्याकडं एंट्रन्सशिप, आर्टिकलशिप केलीच जात नाही. आपल्याकडे डायरेक्ट त्याचा कोर्स झाला किंवा आपण शिकलो की आपल्याला असं वाटतं आपण तर सर्वज्ञ झालो. तर तसं करू नका. बांधकाम करताना काही गोष्टी म्हणजे भिंतींची कुठून मोजायचं, नेमकं भिंतीच्या मध्यातून मोजायचं, भिंतीच्या बाहेरून मोजायचं, भिंतीच्या आतून मोजायचं, असे अनेक प्रकार त्याच्यामध्ये आहेत. त्यामुळं आय व्याधी हा जो चॅप्टर आहे तो आपण इथं आपण थोडंसं थांबूया. याच्यात अजून आपल्याला खूप पुढे जायचंय. म्हणजे आता दुसरा पार्ट मी मनुष्यालय चंद्रिकाचा घेईन, त्याच्यामध्ये
तुम्हाला आयव्ययामध्ये आपण योनी ज्या असतात त्या कशा आहेत, उपदिशांच्या योनी का वर्ज्य सांगितल्यात, मुख्य दिशांच्या योनी का घ्यायच्या, पूर्वेची योनीचं नाव काय, दक्षिणेच्या काय, पश्चिमेच्या काय, उत्तरेच्या काय, ते आयव्यय कसं काढायचं, षडवर्गबल कशी काढायची, षडवर्गबल आधी याच्यावर थोडी चर्चा करू आपण. संपूर्ण शिकून नाही होणार, तो कोर्सचा पार्ट आहे, पण आपण चर्चा करू. शाला विधान बघू आपण, एकशाला, चतुशाला, द्विशाला. एखाद्याला घर बांधायचं असेल तर त्यानं कसं बांधावं याच्यावर चर्चा करू. आणि थोडस त्याच्यामध्ये इलिमेंट्स ऑफ वास्तू, पार्ट्स ऑफ वास्तू जे आहेत त्याच्यावर दुसऱ्या पार्टमध्ये आपण चर्चा करू. आता आपण थोडीशी 10 मिनिटाचा वेळ याच्यासाठी देऊ की आपण चर्चा करूया. जर कोणाला ठीक आहे. आपण नेक्स्ट संडेला आपल्याला जर जॉईन होता आलं तर आपण परत नेक्स्ट संडेला मनुष्य चंद्रिकेचा जो उत्तर अर्धा आहे, ज्याला आपण म्हणू की आपण 3ऱ्या अध्यायापर्यंत चर्चा करतोय. आपल्याला अजून 4था अध्याय, 5वा अध्याय, 6वा आणि 7वा याच्यावर आपल्याला शाला विधान, पार्ट्स ऑफ वास्तू, छताचे प्रकार, छताचं मान किती घ्यायचं आणि शिखरांचा पार्ट, शिखरांचे म्हणजे छताची उंची, छताला लागून जे भिंतीन असतं किंवा ज्याला आपण म्हणू की मार्जिन्स असतात त्याच्यामध्ये किती अंतर पाहिजे काय, याच्यावर थोडी चर्चा त्याच्यामध्ये दिलेली आहे. त्याच्यावर आपण डिटेलमध्ये पुढच्या रविवारी निश्चित या वेळेमध्ये चर्चा करू. बऱ्यापैकी तुम्हाला शंका नसतील. आजच्या सेशनच्या बाबतीत प्रश्न आता विचारतात. हा बोला ना. मगाशी जे सुरुवातीला आपण पूर्व पश्चिम किंवा उत्तर दक्षिण याच्यात ईशान्येला किंवा नैऋत्येला मेन रोड दाखवले होते, कारण त्या पुन्हा प्लॉटला जाणारा सेकंड रोड दाखवलेला नव्हता, त्याचा ऍक्सेस हा जो काही भाग आहे. प्लॉटला जाणारा म्हणजे मला लक्षात नाही. ते 4 चौकोन दाखवलेले होते, त्याच्यातला तो प्लॉट समजायचा का तो त्या भागातला ते घर समजायचं? नाही, संपूर्ण जेव्हा एखादा प्लॉट आपण विचार करतो त्या प्लॉटच्या कोणत्या खंडामध्ये बांधकाम करावं, तर नैऋत्य आणि ईशान्येला बांधकाम करावं असा त्याच्यामध्ये नियम दिलेला आहे. वायव्य आणि आग्नेय जो आपण नैऋत्येला समजतो त्याच्याऐवजी यांनी ईशान्येला पण चालेल? नाही, त्याच्याऐवजी नाही. त्याच्याऐवजी नाही, दोन्ही चालू शकेल. दोन्ही चालू शकतात. पण मग दुसरा जो नियम असतो तो आपल्याला साऊथ किंवा वेस्ट हे आपण म्हणजे याच्यात म्हणजे तो आपण कमीत कमी ठेवायचा म्हणतो, तो भाग याच्यात पाळला जात नाही. ईशान्य दिशेमध्ये काय होतं की एनर्जी फ्लो डायग्राम आपण जो शिकवलेला असतो त्याच्यामध्ये दक्षिण पश्चिम नैऋत्येचे जे एनर्जीज आहेत त्या तिथे जास्त प्रमाणामध्ये आपल्याला अशुभ गोष्टी दिसतील. हा विचार मनुष्यालय चंद्रिकाच्या मध्ये काही विचार हे वेगवेगळे मांडले जातात. म्हणजे मी मगाशी एक स्क्रीन तुम्हाला शेअर करतो की यामध्ये जर तुम्ही बघितलं तर इथं स्क्रीनवर तुम्ही बघताय की ईशान्य दिशेला त्यांनी मनुष्याचा निवास करायला सांगितलंय, नैऋत्य दिशेला देव, वायव्य दिशेला असुर आणि आग्नेयला यम. तर यामध्ये तुम्ही आता प्लॉट मध्ये जर बघितलं तर तुम्ही मग याच फिगर विषयी तुम्ही विचारताय ना? हो बरोबर. तर क्लिअर आहे की याच्यात काय होतं ते एक उत्तर दक्षिणेला जो हे बघा जसे हा एक प्लॉट आहे संपूर्ण दक्षिण उत्तर रस्त्याला आणि हा दुसरा प्लॉट आहे. आता या प्लॉटच्या जर तुम्ही बघितलं उत्तर दक्षिणेला रस्ता आहे तर हा नैऋत्य खंडामध्ये बरोबर हा त्यांनी घ्यायला सांगितलेला आहे. आणि इकडं जर तुम्ही बघितलं तर इकडं म्हणजे जो आता आपण पश्चिमाभिमुख प्लॉट धरू, पश्चिमेला ज्याचं तोंड होईल बाहेर पडताना, तिथं त्यांनी ईशान्य दिशेमध्ये घर बांधायला सांगितलंय.
तर पूर्वाभिमुख मध्ये काय सांगितलंय, नैऋत्येला बांधायला सांगितलंय. तोच नियम त्यांनी पूर्व पश्चिम जर रस्ता असेल आणि जर प्लॉट मधून बाहेर पडताना तोंड दक्षिणेला होत असेल तर ईशान्य दिशेमध्ये घर बांधायला सांगितलंय. जर तोंड आपलं पूर्व पश्चिम रस्त्याला उत्तरेकडे होत असेल तर नैऋत्य दिशेत बांधायला सांगितलं. थोडक्यात त्यांनी दोन्ही पद्धतीने हो घराच्या समोर आणि डावीकडे उजवीकडे ही जास्तीत जास्त जागा सुटावी या दृष्टीने प्लॅनिंग केली. बरोबर. पण त्यात त्यांनी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे वायव्य आणि आग्नेयचा विचार करू नका असं सांगितलं. हो, आग्नेय वायव्याचा विचार याच्यात करायचं नाही सांगितलं. आपल्याला करायचा असेल तर तो ईशान्य आणि नैऋत्येचा विचार करायला सांगितलं जास्त. आता ह्या प्रत्येक ग्रंथकारांचे प्रत्येकाचे आयादी आणि हे सगळे सूत्र वेगवेगळे. तर दक्षिणेतल्या दृष्टीने त्या हवामानाच्या दृष्टीने हे दक्षिणेचं झालं. तिकडं मॅक्झिमम उत्तरेकडे म्हणजे आपण विश्वकर्मा प्रकाश त्या भागात जास्त वापरला जातो. आपल्याकडं या दोघांच्या फळांच्या दृष्टीने इकडच्या वास्तूच्या दृष्टीने काही कोणाची हे नाहीये. नाही, आणि शेवटी पुन्हा त्या त्या भागातल्या हवामान आणि जागा स्थल या दृष्टीने तो जास्तीत जास्त विचार. नाही, पहिली गोष्ट लक्षात ठेवा की मान जो प्रकार आहे तो अधिक किंवा न्यून असा होऊ शकतो. जसं आपण जेव्हा वर्मन घराण्याची लोक म्हणजे मूळ जर तुम्ही कंबोडियामध्ये जर बघितलं तर तिथं जो कौंडिण्य मूळ गेला त्याचे वंशज जे तिथं राज्य करत होते यांच्या मंदिरांचा अभ्यास करण्यासाठी आम्ही जेव्हा तिथं गेलो कंबोडियाला आणि अंकुरवाट आणि बेवान मंदिरे वगैरे जी बघितली, याच्यामध्ये जे हस्त वापरलेलं प्रमाण आहे हे वेगळंच आहे, भिन्न आहे. हे आपल्या हस्ताशी मिळतं जुळतं होत नाही. त्यांनी तिथं काही वेगळी टेक्निक्स यूज केलीत आणि त्यामुळे त्यांची शैली तयार झाली ज्याला आपण जसं भारतामध्ये विचार करतो की नॉर्दर्न स्टाईल म्हणतो. मंदिरं उत्तरेतली मंदिरं वेगळी, दक्षिणेतली मंदिरं वेगळी, ज्याला साऊदर्न स्टाईल म्हणतो किंवा द्रविड शैली म्हणतो, नागर शैली म्हणतो. आणि भारत आणि महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश, गुजरात या भागामध्ये जे आहे ती वेसर पद्धतीनं बांधलेली मंदिरं असं त्याचे. परत मग त्याच्यामध्ये भूमिज मंदिरं किंवा मग ओडिसा वगैरे जर तुम्ही गेला तर तिथली मंदिरांची स्टाईल वेगळी आहे. तर तसंच काही प्रकार हा मानाच्या बाबतीत वापरला गेलाय की त्याची मान जे आहे ते साधारण जर तुम्ही बघितलं तर 2 फुटापासून 3 फूट 3 इंच किंवा जास्तीत जास्त 4 इंचापर्यंत प्रमाण वापरलेलं आहे. म्हणजे 2 फुटापेक्षा कमी नाहीये आणि 3.5 फुटापेक्षा जास्त हस्तमान नाहीये. आता तुम्ही म्हणता तसं भौगोलिक परिस्थितीनुसार मानवी देहाची उंची ही जर कमी जास्त होत असेल तर त्या प्रमाणामध्ये त्यांनी ती सूट तिथे ठेवलेली आहे. पण नियम मात्र जर तुम्ही बघितले तर आता जसं वास्तू षडवर्गबल जर आपण काढलं तर योनी नक्षत्राचे नियम सगळीकडे सारखेच आहेत. योनीचे नियम सारखे आहेत, आय आणि व्ययाचे सारखे आहेत. नियमाला तर काही फरक नाहीये. म्हणजे तुमच्या भाषेत इंजिनिअरिंग भाषेत सांगायचं म्हटलं तर तुम्ही ते मेट्रिक स्टाईलनं वापरा, जसं सेंटीमीटर मध्ये करा, इंचामध्ये करा, मिलीमीटर मध्ये करा, फार काही फरक येत नाहीये. तसंच प्रकार बरोबर. त्यांनी त्याप्रमाणेच त्यांनी ते जे वैश्य याचे त्या याच्यात 1.125 च्या प्रमाणात त्या अंगुलाच्या प्रमाणात ते केलेले. म्हणजे 24 जर ब्राह्मणाला चालत असेल तर शूद्राच्या दृष्टीने त्यांनी 31 केलेले. म्हणजे ते 1.25 नाही, तो विषय वेगळा आहे. 1.25 आणि 1.5 हे आकार आहेत. म्हणजे 1:1 जेव्हा प्रमाण घेता तुम्ही तो चौकोन झाला. 1:1.125 घेता तेव्हा तो आयत झाला. 1.1 एकाच दीड घेता तेव्हा तो आयतच होतो. ते आकार आले. तिथं मानाचा विचार नाही करायचा. तो आकाराशी संबंधित आहे. आणि फक्त चातुर्वर्ण्यामध्ये बुद्धिवादी वर्गाला फक्त आणि देवालयाला चौकोन घ्यायला सांगितलं एकाच एक. अदरवाईज त्यांनी आयताचा वापर करायला सांगितलं. पण त्याचे रेशो आता तुम्ही जे मगाशी म्हणले तर त्या रेशो मध्येच येतात असं माझं म्हणणं. हा बरोबर आहे. म्हणजे तुम्ही प्रमाण इंचामध्ये घ्या, सेंटीमीटर घ्या, मिलीमीटर घ्या, प्रमाण तेच येणार ना, उत्तर तेवढंच येणार आहे तुमचं. हो बरोबर. त्याच्यानंतर त्यामुळे काही फार फरक पडतोय असं वाटत नाही मला. काय झालं की तुम्ही जर बघितलं तर आपल्या भागामध्ये म्हणजे गुजरात, साधारण मध्य प्रदेश, महाराष्ट्र या भागामध्ये ग्रंथ निर्मिती म्हणावी तेवढी वास्तूची झालेली नाही. कर्नाटक मध्ये वगैरे म्हणजे आता कसं झालं, पूर्वी हे प्रांत नव्हतेच, हे आता रिपब्लिक इंडियामध्ये हे राज्य आलेली.
पूर्वीच्या काळची 16 बरोबर. महाजनपद होती किंवा अजून त्याच्यापेक्षा काही वेगळे प्रांत होते. तर त्या राजाच्या आता ही कशी असती वास्तुविद्या ही राजाश्रयाला प्राप्त होती. कारण त्या राजानं जर त्याला राजाश्रय दिला नाही तर ती टिकणार कशी? त्यामुळे ज्या बरं. ठिकाणी सम्राट होते, ज्या ठिकाणी राजे होते, जे कुलवर्ती होते, चक्रवर्ती होते, ज्यांनी अश्वमेध यज्ञ केलेले होते, अशांच्या चरणी वास्तू स्थपती गेले. हं, हं. जसं तर तुम्ही जर बघितलं तर मौर्य काळामध्ये इराण वगैरे भागामधून म्हणजे जो पर्शियन भाग आहे, तिथं अलेक्झांडरच्या पदरी जे कलाकार होते, ते सगळे मौर्याकडे नोकरीला आले. हं, हं. तुमचा आवाज खूप येतोय. एक मिनिट. मी आधी बोलतो माझं सगळं, की मौर्य साम्राज्यामध्ये जे कलाकार आलेले कलाकार, तर ते कलाकार कुठून आले? तर ते सगळे कलाकार हे भारताच्या बाहेरून आलेले कलाकार आहेत. मंदिर निर्मितीसाठी, मूर्ती निर्माण निर्माण करण्यासाठी. हे सगळे जेव्हा अलेक्झांडरचं साम्राज्य गेलं, तेव्हा ते बेरोजगार झाले. आणि ते कलाकार हे अशोकाच्या पदरी सम्राट अशोक होता तो, त्याच्या पदरी ते आले आणि त्याच्यातून विशाल हे स्तंभ वगैरे जी निर्मिती आपण बघतो, ही सगळी परदेशी कलाकारांची पण त्याच्यामध्ये कारण कलाकार असू दे, वास्तुस्थपती असू दे, ज्योतिषी असू दे, याला जर राजाश्रय नसेल, तर ती विद्या टिकणार नाही. आणि त्यामुळे तुमचा प्रश्न बरोबर आहे, की उत्तरेच्या भागात, दक्षिणेच्या भागात मानाचे प्रकार का वेगळे आले? तर काही वेळेला काय झालं, की राजांनी सुद्धा याच्यामध्ये वास्तुविद्या शिकली आणि मग त्यांनी त्यांचे प्रमाण लावले. पण जर तुम्ही बघितलं तर सध्याच्या काळामध्ये जर तुम्ही फुटामध्ये आपण गणित करतो, तर फुटामधलं सुद्धा तुम्ही जर लावलं तिथं, उत्तर तेच आलं पाहिजे तुमचं. उत्तर तेच आलं पाहिजे. थोडाफार फरक मला असं वाटतं, की मध्ये फरक थोडासा पडू शकतो. जो की हस्तांच्या बाबतीत विचार करताना मध्ये थोडासा फरक पडू शकतो, असं आम्ही अनुभव घेतलेला आहे. मी आणि तावरे सरांनी थोडंसं त्याच्यावर काम केलं तेव्हा मला कळलं, की याचं कन्व्हर्जन होत असताना थोडासा मिलीमीटरमध्ये फरक त्याच्यावर पडतोय. असा आम्ही अभ्यास केला त्याच्यामध्ये. नाही हा सर, जरा याच्यात जर आपण कॅल्क्युलेशन करायचं झालं, हां, तर फुटात किंवा याच्यातनं जर केली तर ती पेरिमीटर आणि याची कॉम्बिनेशन्स ही गणितं दोन्ही उत्तरं वेगवेगळी मिळतात. म्हणजे ती हां, आपल्याला त्यांनी सांगितल्याप्रमाणे अंगुलात त्याचं कन्व्हर्जन करूनच करावी हो. केली तर ती योग्य ठरतात. साधारण आता तुम्हाला मी सांगू का, की मनुष्यालय चंद्रिकाचे आता सध्या साउथ इंडियामध्ये जे रेफरन्स घेतले जातात, त्याच्यामध्ये त्यांनी 75 सेंटीमीटर, 76 सेंटीमीटर, 77 सेंटीमीटर, 78 सेंटीमीटर असे ते साधारण वापर करतात. मनुष्यालय चंद्रकाचा रेफरन्स घेऊन जे काम करतात ते. तेवढा हस्त तिथं वापरला जातो तिथं. आणि अ, हे आयादीवाले जे आहेत लोकं, ही साधारण त्याचं जे आहे ते 3 फूट 2 इंच वगैरे असं प्रमाण घेतात. म्हणजे तिथं सुद्धा जवळ-जवळ 7-8 इंचाचा फरक आपल्याला झालेला दिसतो. त्यामुळं मी मगाशी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे 2 फुटापासून 3.5 फुटापर्यंत आयादी प्रमाण हे वेगवेगळं आहे. आणि आयादी हा विषय आर्किटेक्चरल किंवा इंजिनिअरिंग पार्ट असल्यामुळं आपल्याकडचे वास्तुतज्ञ लोकं त्याच्यावर फार काही लक्ष देत नाहीत. दुर्दैव आहे त्याच्यावरती आपलं. अभ्यास त्याच्यावर झालेला नाही जास्त आपला. आता याच्यात नागवृत्ताचं सुद्धा म्हणजे हां. पेरिमीटर ही आपण लांबी प्लस रुंदी प्लस लांबी प्लस रुंदी असं चारी बाजूची टोटल मारतो. हो, पण नागवृत्त हे राऊंड दाखवलं जातं. तर हो. ते फक्त म्हणायला राऊंड आहे का नाही, म्हणजे नाही. त्या याचा नाही, नाही. राऊंड नाही, किंवा नाही. जर नाही, नाही. आयत असेल तर इलिप्स? नाही, नागवृत्ताचा विचार हा गर्भगृहासाठी करतात. अनेकदा आपल्याला गोलाकार काही रचना करायची असती. जसं तुम्ही खजुराहोमध्ये 64 योगिनीचं टेम्पल बघितलं असेल. तर त्याचं जे गोलाकार जे वर्णन केलेलं आहे ते नागवृत्त आहे. त्यामुळं वृत्त ही जी संकल्पना आहे ही नॉट नेसेसरी की ती मंदिराशी ह्याच्याशी निवासी वास्तूशी निगडीत असेल. त्याच्यामध्ये मंदिरांचा विचार करताना सुद्धा गोलाकार रचना किंवा नक्षत्र वाटिका, नवग्रह वाटिका करत असताना सुद्धा गोलाकार रचना आपल्याला करायला लागते त्याच्यामध्ये. त्यासाठी नागवृत्त आहे ते. ओके. ठीक आहे? थँक यू सर. ओके. नमस्कार सर. नमस्ते. सर, आता तुम्ही ज्या काही गोष्टी सांगितल्यात, ह्या हां, हां. आपण अगदी नवीन बांधकाम करतो,
त्याच वेळेला करणं जास्त सोयीचं आहे. आणि एखाद्याने समजा एखादं घर घेतलं आणि त्याचं रिनोव्हेशन त्याला करायचं आहे. मग त्याबरोबर म्हणजे रिकामी जागा पण आहे आणि बांधलेल्याही खोल्या आहेत आणि आता त्याला रिनोव्हेशन करायचंय. अजून वाढवून बांधकाम करायचंय. मग त्यामध्ये ह्या ज्या काही गोष्टी आहेत राहिलेल्या, ह्या हम्म. करता येतात का? जे सुरुवातीला झालं ते झालं. आता त्या पद्धतीने काहीच करता येणार नाही. आता हे डिपेंड आहे, म्हणजे सिच्युएशन काय आहे तुमची आणि तुम्ही कशा प्रकारे तिथं परिस्थिती आहे, रिनोव्हेशनला स्कोप किती आहे. जसं आता फ्लॅटमध्ये रिनोव्हेशन करताना तुम्ही बेसिक काही गोष्टी तर बदलू शकत नाही. त्यामुळे हे हं. सर्व सर्व परिस्थितीवर अवलंबून असतात सगळ्या गोष्टी. मुळात या गोष्टी फ्लॅटमध्ये तर करता पण नाही येणार. आधीच जागा छोटी असते. पण रिकामा प्लॉटमध्ये म्हणजे निम्मा प्लॉट बांधलेला असतो, निम्मामध्ये बांधकाम असतं आणि असं जर एखादी जागा घेतली गेली आणि हा त्याचं मोठं भवन करायचं म्हटलं, अशा वेळेला मग वास्तूचे काही नियम तिथे लावून काम करायचं का? हो ना, नाही वास्तूचे नियम तर सर्व कायम लावायचा प्रयत्न करायचा. मॅक्सिमम आपल्याला जेवढे प्राचीन नियम देता येतील तेवढे द्यायचे. कारण मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं की आपल्यावर त्याचा दोष घेऊ नका. परंपरेमध्ये ज्या गोष्टी आल्या त्या फॉलो करायचा प्रयत्न करा, तर जास्तीत जास्त रिझल्ट तुम्हाला मिळतील. आणि जेवढं तुम्ही त्याच्या परंपरेच्या बाहेर जाल तेव्हा तुम्ही शास्त्रापासून लांब लांब जाल. त्यामुळं जेवढे तुम्हाला मॅक्सिमम रूल लावता येतील तेवढे लावा. वास्तुशास्त्र म्हणजे काय आहे ते बघा, की बाबा वास्तू ही एक अशी संकल्पना आहे की ज्याच्यामध्ये कंपाऊंड वॉल असली पाहिजे. घर जेव्हा आपण बांधत असतो त्याच्यात सगळे विधी आपण फाउंडेशन डिपॉझिट पासून, म्हणजे अगदी घर बांधत असताना कोणत्या महिन्यामध्ये तुम्ही बांधताय याला पण महत्व दिलं. घर कधी बांधताय, मग त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर काही महिन्यांना खूप महत्व आहे. तर हे सगळं म्हणजे बांधत असताना पण आता रिनोव्हेशन करताना मग आपल्याला हे हातात आहे की कोणत्या महिन्यात रिनोव्हेशन करायचं. जसं आता महिना चालू आहे, ज्येष्ठ महिना चालू आहे. तर ज्येष्ठ महिना रिनोव्हेशनला सांगितलाय का? तर नाही सांगितलेला. हा विचार आपण केला पाहिजे त्याच्यामध्ये. तुम्हाला काही गोष्टी दिलेल्या आहेत तर जे जे सहज शक्य आहे त्या गोष्टी तरी करायचा प्रयत्न करा. आर्किटेक्चरल प्लॅनिंग तुम्हाला शक्य नसेल, पण ज्या महत्वाच्या गोष्टी त्या करायचा प्रयत्न करा. सर, याच्यामध्ये ईशान्य खंडामध्ये जेव्हा बांधकाम करतात तेव्हा आमचेच सहकारी मित्र असतात, ते जरासं ऑब्जेक्शन घेतात. हा. म्हणजे त्यांनी काय मनुष्याने चंद्रिकावर वाचलेलंच नाही की मोन ते मानतच नाही. हा. आणखीन मग ते कॉमेंट करतात की हे ईशान्य खंडामध्ये भवन निर्मिती केलेली आहे, चुकीचं आहे वगैरे वगैरे. तर त्याच्यामध्ये ह्या पार्श्वभूमीवरती तुम्ही जे आहे ते वास्तू प्रबोधन करताय, आणखीन मनुष्याला चंद्रिकाचं जे आहे ते झणझणीत अंजन लोकांच्या पर्यंत पोहोचवताय, त्याच्याबद्दल धन्यवाद. किंबहुना जे आहे ते काही जणांचा आग्रह असा असतो की ब्रह्मसूत्र जे आहे ते इकडनं पासून तिथपर्यंत पाहिजे आणखी वगैरे वगैरे. अर्थात याच्यामध्ये मला एक एक्सपिरियन्स आला की ईशान्य खंडामध्ये जे आहेत मी भवन निर्मिती केली, आणखीन बरेच जण माझ्यावरती तुटून पडले. बर. तर म्हणजे काय की तुम्ही हे निदानचं मनुष्याला चंद्रिका तुम्ही सांगायला लागलात. धन्यवाद. नाही प्रदीपजी, प्रदीप पंडित बोलताय ना तुम्ही? बरोबर. हा. तर तुम्ही म्हणताय तसं काय माहितीये का, की आपण जर प्रचार आणि प्रसार प्राचीन ग्रंथांचा जर नाही केला तर काही गोष्टी आपण चुकीच्या करत असतो. म्हणजे आपल्याकडे रूढी परंपरांमध्ये सुद्धा, धार्मिक विधींमध्ये सुद्धा आपण काही गोष्टी चुकीच्या करत असतो. तसं काही गोष्टी या एकतर्फी एककल्ली याचा प्रचार जर झालेला आपल्याला दिसतो, तो बदलायचा असेल तर प्राचीन ग्रंथांचं अवलोकन आणि त्याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त या ग्रंथांच्या टेक्स्ट टू टेक्स्ट ज्याला आपण म्हणतो, जसं मी आता आज हा छोटा ग्रंथ असल्यामुळे प्रत्येक अध्याय त्यातला श्लोक याच्यावर मी तुम्हाला सांगू शकतो. तसा हा जो विषय आहे तो आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवला तर जागृती होईल. आणि ज्यांना समजत नाहीये त्यांना तुम्ही प्रमाण ग्रंथ, माझं म्हणणं आहे तुम्ही थोडीशी जी लोक समजण्यासारखी आहेत त्यांना सांगा की तुम्ही हा ग्रंथ वाचा, असा ग्रंथ मिळतो. आणि यामध्ये अध्याय 9 तुम्ही सगळ्यांनीच लक्षात ठेवा, कारण हा खूप चर्चेचा विषय आहे. अध्याय 2 मध्ये 9वा जो श्लोक आहे, श्लोक 9वा,
तर त्याच्या आधीपासूनचा जो सगळा भाग दिलेला आहे, हम्म. 7वा 8वा वगैरे, तो आपल्याला ज्याला आपण म्हणू की खंड जो आहे, नैऋत्य खंड, ईशान्य खंड, याच्यामध्ये 6वा श्लोक जर तुम्ही बघितला तर तो 7वा श्लोक, 8वा श्लोक, 9वा श्लोक, हे 7वा 8वा 9वा हे त्यांना ग्रंथ 2, सॉरी, मनुष्यालय चंद्रिका अध्याय 2 आणि ईशानादी खंड असा जो त्याच्यामधले जे श्लोक आहेत 6व्या पासून ते 9व्या पर्यंत, याचे रेफरन्सेस द्या. माणसांचं मन विचार बदलायला वेळ लागत नाही, कारण त्यांना जी न्यूज मिळालेली असते, माहिती मिळालेली असते, त्याच्या आधारे ते बोलत असतात. आणखीन हस्ताच्या संदर्भामध्ये एक असं आहे की 2 feet 9 inches हा. हे एक हस्त. कशातला आहे हा संदर्भ? हा संदर्भ प्रचलित आहे, कुठं मिळाला हाच मी ओळखतोय. नाही, मी आता तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे किशकू हस्त जे आहे ते स्टँडर्ड सांगितलेलं आहे आणि ते त्याचं वर्णन मनुष्यालय चंद्रिकामध्ये दिलेलं आहे. किशकू आहे हस्तचं. की आहे की, परंतु जे आहे ते हे आयव्यय चुकीचं आहे असं सुद्धा अपप्रचार करतात. बहुतेक जे आहे ते त्यांच्याकडं कोणी जे आहे ते जातक येत नसल्यामुळं असं करत असतील. नाही, असं नाहीये. हे बघा, अध्याय 3 आणि श्लोक लिहून घ्या, मी तुम्हाला सांगतो तो. अध्याय 3 श्लोक 6वा. प्राजपत्यम च वैदेहम वैशान्याम संमतम भवेत, किशकू प्राच्यम शूद्राणाम किशकू सर्वत्र संमत. किशकू सर्वत्र संमत असं सांगितलंय, म्हणजे किशकू हस्त सगळीकडे संमत आहे. पण ऐका पुढं की किशकूचं प्रमाण काय आहे? किशकूचं जे प्रमाण आहे ते तरी अंगुलामध्ये वर्णन केले, अंगुलामध्ये. आता तुम्ही एक स्क्रीन बघितली की मी त्याच्यामध्ये अंगुल तुम्हाला कशी मोजायची दाखवली. आता तुमचा हात आणि माझा हात जरी आपण बघितलं तर तुमच्या आणि माझ्या अंगुलाच्या हस्तामध्ये फरक पडू शकतो. बरोबर. हा, त्यामुळं थोडस आपण उंची, जसं आता पित्की सर म्हणले की नेपाळकडे भागामध्ये गेला तर नेपाळच्या भागातल्या लोकांची उंची आणि मध्य प्रदेश मधली उंची आणि इकडे खाली साऊथ कडच्या लोकांची उंची, याच्यात फरकच पडणार आहे. जे पिढ्यानपिढ्या डोंगर चढतायत त्यांची उंची जास्त असणार आहे. बरोबर. जे सखल भागामध्ये राहतायत जेनेटिकली त्यांची उंची कमी होती. त्यामुळं मान जे आहे ते अंगुलांवर अवलंबून आहे, हस्त, आणि अंगुल हे यवांवर अवलंबून आहे. आणि त्यामुळं मग तुमचं हस्त जेव्हा प्रत्यक्ष आपण प्रमाण मानतो तेव्हा त्याच्यामध्ये कमी जास्त काही गोष्टी होऊ शकतात. बरोबर. धन्यवाद सर. धन्यवाद सर. हॅलो. हा सर, मला थोडस असं आता खंडांचा विचार करतोय तर आता हा विचार म्हणजे जे जुने वाडे आहेत त्यांना जर लावला आणि त्याच्यामध्ये आता फॅमिलीज डिवाइड झाल्या, मग त्या अशा त्यांचे पार्ट मध्ये राहतात. मग आग्नेयला काही ईशान्य, वायव्य, नैऋत्य. तर त्यावेळेस ज्या फॅमिलीज ईशान्येला आहेत किंवा नैऋत्येला आहेत त्यांना काय फळ मिळतात आणि ज्या आग्नेयेला आणि वायव्येला वास्तव्य करतायत त्यांची फल यामध्ये डिफरन्स दिसून येतोय. मग त्या दृष्टीने आपण हा विचार योग्य आहे किंवा अयोग्य ह्याचा निष्कर्ष पण काढू शकतो. अगदी बरोबर आहे. म्हणजे बऱ्यापैकी हे वाड्यांना किंवा चाळी अपार्टमेंट्स मध्ये सुद्धा हे तुम्हाला लागू पडतं. जेव्हा मी तुम्हाला द्विशाला सांगणार आहे, द्विशाला, चतुशाला किंवा एकशाला, त्याच्यामध्ये आपण याच्यावर अजून चर्चा करू. तर ते तुम्ही एक्सपिरियन्सेस घेऊ शकतात. एखाद्या वाड्यामध्ये वायव्येला, आग्नेयला राहणारे जे भाडेकरू असतात त्यांची काय अवस्था झाली आणि ईशान्य नैऋत्येत राहिलेल्यांची काय झाली, ह्याचं पण तुम्ही काही निरीक्षण म्हणा किंवा काही तुमचं अनुमान काढून त्याच्यावर तुम्ही एक आपण याची जी ग्रंथाची प्रमाण सिद्धता आहे ती करू शकतो आपण त्याच्यावर. हो, म्हणजे मला थोडासा असा अनुभव आला म्हणून थोडंसं शेअर केलं ते. बरोबर आहे. तसं होतात गोष्टी. बरोबर आहे. ईशान्य आणि नैऋत्यमध्ये राहणारे लोक समृद्ध राहतात आणि आग्नेयमध्ये आणि वायव्यमध्ये राहणाऱ्या लोकांना तिथं ज्या प्रकारे बरोबर आहे. सर, पण ईशान्येमध्ये राहिलं तर एनर्जी फ्लो डायग्रामला थोडासा इश्यू येतो ना, दोन ग्रंथांच्या हिशोबाने. नाही, हे एनर्जी फ्लो डायग्राम जो आहे विषय, हा आमच्या मग्गीरवार सरांनी स्वतःच्या चिंतनातून किंवा मननातून निर्माण केलेला विषय आहे, एनर्जी फ्लो डायग्राम हा.
आणि त्याने आम्हाला तो डिप्लोमा करत असताना कविकुलगुरू कालिदास त्यांनी तो आम्हाला शिकवलेला आहे. तो आपण सर्वमान्य गृहीत धरून आपण ते शिकवत असतो. पण जेव्हा आपण एखादा ग्रंथ वाचतो तेव्हा त्या ग्रंथामध्ये काय लिहिलेलं आहे याच्यावर जेव्हा तुम्ही विचार करता, तेव्हा तुम्ही एका घरामध्ये सुद्धा जर तुमचा चौकोनी फ्लॅट असेल आणि तिथं जर ईशान्येत बेडरूम असेल, ईशान्येत रूम असेल, आग्नेयमध्ये रूम असेल, नैऋत्येमध्ये रूम असेल आणि वायव्येला रूम असेल, हे 4 भाग करा एखाद्या घराचे, मी तुम्हाला सांगतो. आणि प्रत्येक रूम मध्ये जर तुम्ही जाऊन ध्यान करा, प्रत्येक रूम मध्ये जाऊन तुम्ही जर काही वाचायचा प्रयत्न करा, काही क्रिएशन नवीन तयार करायचा प्रयत्न करा, तर तुम्हाला काय अनुभव येतात हे तुम्ही स्वतःच घ्या. तर तुम्हाला एनर्जी फ्लो डायग्राम हा एक वेगळा विषय झाला, की जो द्विशाला किंवा त्रिशालाच्या बाबतीत, एकशालाच्या बाबतीत आपण विचार करणार आहे. पण त्यांना जो सांगायचा विषय आहे, की कोणत्या खंडामध्ये काय व्हायब्रेशन्स आहेत, म्हणजे आग्नेयमध्ये काय आहेत, ईशान्येमध्ये काय आहेत, नैऋत्यमध्ये काय आहे, याच्यावर खंड म्हणलेला आहे त्यांनी. आग्नेय खंडम यज्ञ संजीतम असं सांगितलंय ना. श्यानम वृत्तीप्रदम चख अखिल वर्जमेत, म्हणजे आग्नेय दिशा ही यज्ञासाठी योग्य असल्यामुळं ती म्हणजे तिथं यमखंडक संज्ञक त्याला प्राप्त होतो आणि ती मृत्यूदायक सांगितलेली आहे. तर वायव्य जो आहे तो वायव्य हे असुरखंड सांगितलेला आहे त्यांनी त्याला. आणि त्यामुळं असुरखंड असल्यामुळं तो निंद मानलेला आहे राहण्यासाठी. वर जे सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये शत्रुपीडा, शत्रूकडून त्रास तुम्हाला होऊ शकतो. मग आता तसं तुम्ही अनुभव घ्या. कारण प्रत्येक गोष्ट आज लक्षात ठेवा, परिस्थितीनुसार माणूस बदलत असतो. काही लोक वडिलांच्या विचाराची होती, वडील अमुक अमुक विचारांचे होते, नंतर त्यांनी वडील गेल्यानंतर आपले विचार बदलून त्यांनी सत्तेसाठी काही पण केलं. तसं माणसाची तत्व, विचार हे परिस्थितीनुसार बदलत असतात, हे आपण अनुभव घेतोय. तसं आपण सुद्धा जेव्हा एखादे ग्रंथ वाचतो, एखादं पुस्तक वाचतो आणि आपल्या पहिले जे विचार असतात त्याच्यावर आपण परत विचार करणं गरजेचं आहे, ज्याला आपण सिंहावलोकन म्हणतो, की परत परत मागं वळून बघणं. आणि त्यासाठीच अशा बेसिक गोष्टी आपण परत परत चर्चा करत असतो. तर मला असं वाटतंय की या मुद्द्यावर आपण परत चिंतन करावं, विचार करावा, अनुभव घ्यावा. जसं स्वाती मोहिते मॅडमनी सांगितलं की वाड्यामध्ये काही घटना असतात किंवा वाड्यामध्ये काही गोष्टी कशा घडतात, त्याच्यावर आपल्याला या सर्व गोष्टी अवलंबून आहेत. तुम्ही निरीक्षणं कशी नोंदवताय त्याच्यावर या गोष्टी आणि त्याच्यावरची प्रमाण सिद्धता हे अवलंबून राहते. ठीक आहे. सर, ठीक एखाद्या आहे. अष्टम स्थानी जर सूर्य असेल तर हा. ब्रह्मस्थान छेडू नये असं म्हणतात. हा. तर अशा केसमध्ये पंचशीर्ष स्थापना ब्रह्मस्थानात करावी का त्यांना वेगळी जागा असते? मुळामध्ये ब्रह्मस्थान छेडू नये असा जो जे लोक सांगतात, जी कोणी आहेत, म्हणजे जे कोणी शिकवणारी लोक आहेत, त्यांनी कुठले संदर्भ वापरले? अच्छा. हा, म्हणजे जर वास्तू ज्योतिषच बघायचं असेल आपल्याला, एक विषय असेल, तर मग शनी बिघडल्यावर मग पश्चिमेत पण रत्नस्थापना करायची नाही, शनीची पश्चिम दिशा आहे. गुरु बिघडल्यावर ईशान्येत करायची नाही, शुक्र बिघडल्यावर आग्नेयेत करायची नाही, असं तो नियम सगळ्यांना लागू पडला पाहिजे, 9च्या 9 ग्रहांना. फक्त रवी बिघडला म्हणून ब्रह्मस्थान छेडू नये असं जे काही नॉर्थ इंडियन लोक प्रसार करतायत तो अत्यंत चुकीचा आहे. आणखी ना माझ्या अशी आहे सर की बाबा ब्रह्मस्थानाला ट्रीटमेंट करू नये, छेडू नये असं कुठल्या बेसवरती? मी अनेक जणांना मी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला की बाबा आम्हाला जरासं संदर्भ दिला तर आम्ही बघू. संदर्भ काही सांगत नाही आणि ट्रीटमेंट काही करायचे नाही. काय असतं मी तुम्हाला सांगतो, प्रतिकात्मक वास्तू नावाचा जो प्रकार आजकाल चालू आहे, वास्तूमध्ये प्रतिकात्मक उपाय करणे, म्हणजे ईशान्य दिशेमध्ये अमुक वस्तू ठेवा, आग्नेयमध्ये अमुक ठेवा, हे टेम्पररी रिलीफसाठी ठीक आहे. पण तुम्हाला कायमस्वरूपी जर उपाय करायचे असतील तर तुम्हाला एकतर त्याच्यामध्ये म्हणजे डिमॉलिशन करून त्या रूम्सचं स्ट्रक्चर बदलणं वगैरे या गोष्टी आहेत. अदरवाईज माझ्या अनुभवात आणि मी जे विद्यार्थ्यांना आतापर्यंत शिकवलंय त्याच्यामध्ये रत्नस्थापनेसारखा सगळ्यात बेस्ट आणि रिलीफ देणारा उपाय आजपर्यंत कुठलाही नाहीये. आणि त्याचे अनुभव लाखो लोकांनी घेतलेले आहेत आणि ते लिहिलेले आहेत. त्यामुळे या लोकांकडे काय संदर्भ आहेत, ते कशावर सांगतात, आज त्यांचं स्टेटमेंट ब्रह्मस्थानाला छेडू नका म्हणतात, उद्याच्याला ते आपल्याकडे रत्नस्थापना शिकायला पण येतील, कारण त्यांना माहिती नाहीये. नाही नाही, हे जे आहे ते मी पंचशीर्ष आणखीन रत्न चिकित्सा करतो, बेस्ट रिझल्ट मिळतात, बाकीचे काही करायची गरज पडत नाही. हा, म्हणजे आमचे पाठक सर तर असं म्हणायचे की ज्या घरात रत्नस्थापना तिथे जीएसटी पण परिणाम होत नाही.
एवढं ते रत्नस्थापनेचा मानायचे की ज्या घरामध्ये रत्नस्थापना झालेली आहे आणि योग्य प्रकारे झाली आहे त्या ठिकाणी जिओपॅथिक स्ट्रेस येणार नाही. गर्भविन्यास योग्य प्रकारे झालेला आहे. ज्या ठिकाणी योग्य प्रकारे धातू, औषधी, धान्य, रत्न इत्यादी पूजन झालेलं आहे आणि स्थापना झालेली आहे, अशा ठिकाणी जिओपॅथिक स्ट्रेसचे रॉड लावायची गरज नाही असं स्पष्ट त्यांचं म्हणणं होतं. ते सांगायचे हो. सगळ्या. तर ते त्याच्यामध्ये फक्त आता प्रॉब्लेम असा आहे, रत्न ओरिजिनल मिळत नाहीत. आणखीन ओरिजिनल जर जातकाला सांगितली तर जर त्याला प्रॉब्लेमॅटिक वाटतं. नाही, ओरिजिनल रत्न मिळतात तुम्हाला. माझ्याकडे रत्न ओरिजिनल नाही मिळते. नाही ऐका, आणि दुसरी गोष्ट ती परवडण्यासारखी आहेत. दुसरी गोष्ट परवडण्यासारखी आहेत, ती फार काही महाग नाहीये. आणि तिसरी महत्वाची गोष्ट की रत्न तुम्ही त्याला आणायला सांगा. जर तो म्हणत असेल की बाबा तुम्ही खरी आणताय का खोटी आणताय, तर तू आण बाबा. औषध तुझ्याकडेच आहे आणि उपाय तुझ्या हातातच आहे. तुला यातनं बाहेर पडायचं असेल तर तुला हे उपाय करावे लागतील. अन्यथा आम्हाला तरी काही उपाय सुचत नाहीत असं म्हणलं की तो त्याच्या पद्धतीने आणेल. मग त्याचे किती पैसे लागतात हे त्याला नाही. कळतं. नाही, आता आम्ही तेच सुरू केलं. पूर्वी आम्ही हा. आणून देत होतो, हा हा परंतु आता एक तुमचं तुम्ही हे आणा, हा दॅट्स ऑल. बरोबर. ठीक आहे, आपण प्रार्थना करूया आणि शांती प्रार्थना करून आपण थांबू. ओके. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. ओम शांती शांती शांती. शांती. मंगेशजी उशिरा जॉईन झाला काय? सर मोर्या, आपण कुठं विशेष ह्याच्यात आहात का असं? हा हॅलो, हा बोल की. विशेष वास्तू घेतली का आजच्या क्लाससाठी? अशा आपलं म्हणजे ऑफिस मध्ये किंवा घरात कुठं दिसत नाहीये तुम्ही? नाही, माग स्क्रीन लावला रे मी. तो एक ब्रह्मस्थान हो. उघडा असलेला वाडा आहे जो चतुष्याला म्हणून सांगितलं जातं. तर त्या हा. चतुष म्हणून मनुष्याला चंद्रिकासाठी माग स्क्रीन लावली मी. हा 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 हा. मी म्हणलं क्लास साठी स्पेशल म्हणजे हे दाखवण्यासाठी स्पेशल कुठं कराडमध्ये निवडलं काय स्थान तुम्ही? नाही नाही नाही, ते आता आपण घ्यायचंय, अशा ठिकाणी जायचंय बघायला. हा. जसं ते लॉकडाऊन कमी होईल तसं आपण घेऊया सगळ्या गोष्टी करू. बरं चालेल. चालेल. आपलं ते बघितलं का? डाउजिंग केलं सकाळी.